चलो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आवाज येतोय का बघा, एकदा चेक करा. आज आपण पुढचा भाग घेतोय 9वीचं स्टेट बोर्ड. आवाज येतोय सर्वांना? येस. 9वीचं स्टेट बोर्ड, 9वीच्या स्टेट बोर्डचं बायोलॉजी घेतोय. सुरुवातीला आपण बायोलॉजीवरच फोकस करूया, कारण 15 पैकी 9 प्रश्न बायोलॉजीचे येतात. फिजिक्स केमिस्ट्रीचे दोघांची मिळून 6 प्रश्न येतात. येस, त्यामुळे आपला इफेक्टिव्ह टाइम हा आपण बायोलॉजीवर खर्च करूया. चला, तर शारदा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. तर आपण स्टेट बोर्डची सिरीज सुरू केलेली आहे. या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये काल आपण 8वीच्या बायोलॉजीवर फोकस केला होता. आज 9वीचं बायोलॉजी आणि उद्या 10वीचं बायोलॉजी. हेच असे 3 दिवस आपले बायोलॉजीचे राहणार आहेत. त्याच्यानंतर एक 2-3 दिवसाच्या मध्ये गॅप राहून नंतर मग केमिस्ट्री फिजिक्स आपण घेऊया. येस, पण तुमचे 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड मॅक्झिमम कव्हर करणार आहे मी. तर सुरुवातीला जे विद्यार्थी, काही विद्यार्थी नवीन सुद्धा आहेत, जे उद्याच्या एक्झामला नाही आहेत, ते सुद्धा अटॅच होतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी बॅचेस आहेत आपल्या शारदा अकॅडमीच्या आपल्या ह्या अँड्रॉइड ऍप्लिकेशनला. त्यातली सगळ्यात महत्त्वाची बॅच म्हणजे जिची व्हॅलिडिटी 5 महिने व्हॅलिडिटी असणारी 60 ते 62 लेक्चर असणारी बॅच आपल्या ऍप स्टोअरला आहे, जी येणाऱ्या राज्यसेवेसाठी आणि येणाऱ्या पुढच्या कंबाईनसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. काही विद्यार्थ्यांना जास्त काळ हवा असेल तर ही बॅच आहे. त्यानंतर येणाऱ्या गट क साठी जी बॅच आहे ती गट क पूर्वसाठी ही बॅच आहे. येस, येस, म्हणजे ही बेसिक टू ऍडव्हान्स आणि ही 1500 असे 2 बॅचेस आहेत. बघा, लेक्चर्स मध्ये काही फरक नाही आहेत आपल्या बॅचेसमध्ये. ह्या 2 बॅचेसला खालच्या ज्या 2 बॅच दिल्यात त्या सारख्याच आहेत, फक्त व्हॅलिडिटी फरक आहे. ही बॅच तर भरपूर विद्यार्थ्यांनी आता जॉईन केलेली आहे. 19, 20, 21 मी तुम्हाला सांगितलं, ऑफलाईन लेक्चर ज्या पद्धतीने आपण घेत होतो त्याला ऑनलाईन स्वरूपात 1 डे रिव्हिजन म्हणून ही बॅच आहे. फक्त 3 दिवस 3-3 तास होईल. आणि ही बॅच जी ऑलरेडी उपलब्ध आहे ही पण विद्यार्थी काही जॉईन करतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही बॅचेस जॉईन करा, किंवा जे लोक आहेत त्यांनी माझ्यासोबत युट्यूबला सुद्धा कनेक्ट राहू शकतात. चला, तर आपण डायरेक्टली आता लेक्चरला सुरुवात करूया तुमचा जास्त वेळ न घेता. तर ही बॅच आहे 19, 20, 21 तारखेला. तर याचे आपण म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनला स्ट्रेंथनुसार ऍडमिशन्स आहेत. तर याचे जवळपास बऱ्यापैकी चांगले ऍडमिशन्स झालेले आहेत. तर परवाच्या दिवशी ही बॅच आपण 3-3 तास घेणार आहोत रोज. ओके, म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन असेल 3 दिवसाचं. येणाऱ्या गट ब साठी असेल. मी एक बाब फक्त इथं सांगतो, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत की ही बॅच लाईव्हच आहे का. तर ही बॅच लाईव्ह मी घेणार आहे. बरेच विद्यार्थी येणार पण आहेत, परंतु काही जॉबवाले लोक आहेत की ज्यांना घरी यायलाच 9 वाजतात. येस, अशा लोकांसाठी किंवा ज्यांनी लाईव्ह पाहितले अशा लोकांसाठी येस, ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा उपलब्ध राहणार आहे 26 फेब्रुवारी पर्यंत. येस, म्हणून ही 26 फेब्रुवारी पर्यंत बॅच पाहता येईल. त्यामुळे रेकॉर्डेड पण आहे, लाईव्ह पण आहे, त्याचं काही तुम्ही चिंता करू नका. चला, तर आता आपण, मला वाटतं डायरेक्टली सुरुवात करायला हरकत नाही, जास्त वेळ घेऊ नये, काल घेतला बराच वेळ. तर आपण आता डायरेक्ट सुरुवात करूया. 9वीचं स्टेट बोर्ड मॅक्झिमम माहिती आपल्याला परत एकदा मी सांगतो. मी म्हणजे एक विनंती करतो की बाबा सर फास्ट व्हायले, स्लो व्हायले, ह्या काही कमेंट्स करू नका. का करू नका, कारण ही वेळ तशी नाहीच आहे की स्लो आहे फास्ट आहे. मी माझ्या पद्धतीने घेतो, जेणेकरून तुम्हाला जास्त लोड येऊ नये आणि मला पण जास्त लोड येऊ नये, कारण किती वेळ घ्यायचं आपलं ठरलं पाहिजे. त्यामुळे फास्ट आणि स्लो सोडून तुमच्या कमेंट्स काय असल्या पाहिजे, तुमचा कुठला डाऊट्स असला पाहिजे. सर हे समजलं नाही, ते समजलं नाही, किंवा काही पॉईंट्स असतील तर ते तुम्ही मला विचारा, मी निश्चितच सांगतो. परंतु फास्ट स्लो, आणखीन फास्ट घ्या, आणखीन स्लो घ्या, असं काहीच म्हणू नका, सध्या म्हणू नका. दिस इज नॉट द टाइम. ओके, प्राण्यांचे वर्गीकरण द्या असं म्हणताय, तर सगळं आहे. प्राण्यांचं वर्गीकरण आहे, वनस्पतीचं आहे, सगळं मी द्यायची गरज नाही. ते आर्यच विटाकारनं दिलंय. येस, तर ते फक्त तुम्ही बघा. ओके, फक्त कुठं बघायचंय, शारदा अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, स्टडी मटेरियल म्हणून आहे. येस, लगेच सापडतं, त्याच्यावर क्लिक केलं, व्हिडिओजवर क्लिक केलं. बरेच विद्यार्थी म्हणतात सर 11वी-12वीचे लेक्चर्स नाहीत. राज्यसेवेचे लेक्चर्स जे आहेत ना, सायन्स फास्ट ट्रॅक किंवा सायन्सचे एक दिवसाचे घेतले बघा राज्यसेवेला, ते लेक्चर म्हणजे 11वी-12वीचे लेक्चर्स आहेत. त्यामुळं सर्व लेक्चर्स आपल्या ऍप्लिकेशनला उपलब्ध आहेत. ओके,
येस, टेलिग्रामला पण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामला व्हिडिओ टाकलाय की नेमकं कसं तुम्हाला ते फ्री व्हिडिओज पाहता येतील. फ्रीमध्ये आहेत, आपल्या ऍप्लिकेशनला फ्रीमध्ये आहेत, त्याच्यामुळे काही त्याच्यासाठी काही तुम्हाला वेगळी फी पेड करायची गरज नाही. येस, कालची पीडीएफ शेअर केली आहे का सर टेलिग्रामला? येस, कालची पीडीएफ शेअर केली आहे, टेलिग्रामला शेअर केली आहे. टेलिग्रामला जा, त्याच्यावर तुम्हाला शेअर केलेली आहे. ओके, चलो बघा, इट्स मी. येस, इट्स मी म्हणजे तुम्ही जे कोणी आहेत. तर 3 दिवसाची बॅच जी काही लावायची गरज आहे का? मी कालच्या वेळेस सांगितलंय की तुमच्यावर डिपेंड आहे ते. तुमचं सायन्स खूप चांगल्या पद्धतीने वाचून झाले तर माझे हे लेक्चर जे आहेत युट्यूबचे त्याच्यावर पण तुम्ही सफिशियंटली समाधान मानू शकता. परंतु सायन्सची थोडीशी भीती असेल तर त्या 9 तासामध्ये ती भीती गायब करण्याचं काम होऊन जातं आपोआप. येस, त्याच्यामुळे तुम्ही ठरवा, ते मी सांगू शकत नाही. येस, मार्केटिंग करू शकत नाही सध्या मी. चला, ओके, चला सुरू करायचं. चल, तर बघा, सगळ्यात पहिला काल आपण सजीवाचं वर्गीकरण पाहितलं. बघा, टप्प्याटप्प्यानं 8वी 9वी 10वी हे 3 पुस्तक जे आहेत मित्रांनो, 8वीच्या पुस्तकात सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण दिलंय, मी काल शिकवलं. 9वीच्या पुस्तकात हे 9वीचं पुस्तक आहे आणि आज मी फक्त बायोलॉजी घेणार आहे. मी परत एकदा सांगतो, 9वीचं बायोलॉजी घेणार आहे फक्त, कारण फार मोठं आहे, फार मोठं आहे. मला ते पीपीटी बनवतानाच असं वाटलं की बाबा हेच एवढं कधी घेऊन, फिजिक्स केमिस्ट्री कधी घेऊ, पण घेणार आहे मी, फिजिक्स केमिस्ट्री घेणार आहे, पण एकाच लेक्चरमध्ये पॉसिबल नाही ते मला कळालं. त्यामुळे मी फक्त बायोलॉजी घेणार आहे. हे वनस्पतीचं वर्गीकरण आहे. येस, लक्षात ठेवा, हे वनस्पतीचं वर्गीकरण आहे. तरी सुद्धा एक पुस्तकामध्ये दिलेलं आहे, हे नाही, हे सजीवांचं आहे. येस, कालपैकी काही बऱ्याच मुलांचे मला डाऊट्स आले की सर मायक्रोब्स बद्दल बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आला की मायक्रोब्स मध्ये व्हायरस येतात का? बऱ्याच जणांनी इंटरनेटवर टाकून बघितलं. बघा, इंटरनेटवर टाकल्यावर आलं की व्हायरसेस आर द स्मॉलेस्ट मायक्रोब्स. येस, असं मला एक स्क्रीनशॉट पण 1-2 आले की सर इंटरनेटवर तर दिलंय की व्हायरसेस आर द स्मॉलेस्ट मायक्रोब्स. बघा, मी तुम्हाला एक सांगतोय, काय शिकतोय आपण काय नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या कुठल्याही सांगण्याच्या ह्याच्यामध्ये नजर चुकीने एखादी चूक होऊ शकते, पण ही काही चूक नाहीये. परत एकदा सांगतो, ही काही चूक नाहीये. व्हायरसेस हे वर्गीकरणाच्या तत्वानुसार सजीव नाहीयेत. येस, म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये ते येत नाहीत. पण मी तुम्हाला हे सांगितलंय की ते मायक्रो बायोलॉजी नावाच्या सब्जेक्ट मध्ये शिकले जातात. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल प्रश्न कसा येईल त्यानुसार आपल्याला उत्तर लिहायचं. चला पुढे जाऊ आपण. तर सजीव, मी कालचीच डायग्राम आहे परंतु 9वीच्या पुस्तकातली असल्यामुळे मी परत घेतली. सजीव 2 प्रकारचे असतात, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. 9वीच्या पुस्तकात हे सजीवाची सुरुवातीतून केली आहे. प्रोकॅरियोटिकला मोनेरा म्हटलं, युकॅरियोटिक मध्ये 2 प्रकार, एकपेशीय जे होते त्यांना प्रोटिस्टा म्हटलं, बहुपेशीय मध्ये 2 प्रकार, पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. थोडासा मला हा टेबल आणखीन चांगला वाटला. हेच लक्षात येते, 9वीच्या पुस्तकातला हा टेबल आणखीन चांगला वाटला कारण बहुपेशीमध्ये पण 2 वर्गीकरण केली गेली, पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. बहुपेशीमध्ये पेशीभित्तिका नसणारा जर म्हटलं तर प्राणी एकमेवच आहेत आणि बहुपेशीमध्ये पेशीभित्तिका असणारे जर बघितलं तर 2च आहेत, स्वयंपोषी, परपोषी. बघा, एकदम छान वर्गीकरण आहे, एकदम छान. म्हणजे हा टेबल इतका भारी आहे की ह्याच्यावरचे सगळे एमसीक्यू कव्हर व्हायला पाहिजे. म्हणजे जो बहुपेशी आहे आणि स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकतो हा एकमेव आहे. तो एकमेव म्हणजे कोण? आपले वनस्पती. येस, एकमेव ह्या शब्दाला महत्व आहे बरं का. एमसीक्यू पॅटर्न हा समजून घ्या थोडस, वर्ड्सला फार महत्व आहे. बघा, बहुपेशी आहे आणि परपोषी आहे, बहुपेशी आहे, परपोषी आहे, असं एकमेव उदाहरण ते म्हणजे कवके. लक्षात येते, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता वनस्पतीचे वर्गीकरण खऱ्या अर्थाने दिलंय परिचय शास्त्रज्ञाचा, असं पुस्तकात दिलंय. आपण पण परिचय करून घेऊया. एचर नावाचा शास्त्रज्ञ 1883 मध्ये या माणसानं वनस्पतीचं वर्गीकरण 2 उपसृष्टीत केलं, बिया येणाऱ्या, बिया न येणाऱ्या. लक्षात ठेवा, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू. प्लांटचं वर्गीकरण बिया येणारे आणि बिया न येणारे असं कोण केलं तर त्याचं नाव आहे एचर. बघा, डायरेक्ट मी एमसीक्यू देतोय. एचर नावाच्या माणसानं 1883 मध्ये वनस्पती सृष्टीला 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले. त्यानुसार अबीजपत्रीला इंग्रजीमध्ये म्हटलं क्रिप्टो आणि बीज म्हणजे काय हो? बिया. बिया येणाऱ्याला काय म्हटलं? फिनिरो. क्रिप्टो, फिनिरो. आता गॅमी हा शब्द समोरचा सोडून द्या, जास्त लय मोठं पाठ करत बसायचं नाही. क्रिप्टो पाठ केलं बदल. क्रिप्टो म्हणजे बिया न येणारे आणि फिनिरो म्हणजे बिया येणारे. सिंपल आहे. हे बी आहे बघा, येस, आणि हे बी नाहीच आहे, अर्धवटच आहे. त्यामुळे सी अर्धच बी आहे, येस, म्हणजे बी नाही. आणि तर पी काढण्यासाठी आपल्याला बी काढावं लागतं. म्हणजे थोडक्यात क्रिप्टोगॅमी म्हणजे बिया नसणारे, कारण ही इंग्रजीतच विचारणार तुम्हाला, असं विचारणार नाही कोणी अबीजपत्री म्हणजे काय, येस, असं विचारणार आहे कोणी नाही. त्यामुळे एमसीक्यू तयार होण्यासाठी इंग्रजी शब्द वापरावे लागतात. त्यामुळे हा इंग्रजी शब्द वापरला जाईल. मग याच्यात गेलं की मग तुम्हाला याचे वर्गीकरण गेलं की ह्याच्यात थॅलोफायटा, येस, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असे 3 वर्गीकरण दिलेत. येस, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा
यांना अबीजपत्री वनस्पती म्हणतात, बिया न येणाऱ्या वनस्पती म्हणून ओळखलं जातं. येस, सर्वांनी लक्षात घ्या, दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा सर्वांनी लक्षात घ्या. बघा मला परवेज यांनी विचारले की व्हायरसेस हे सेल नसतात का, तर हे फार महत्वाचे एमसीक्यूच आहे की व्हायरसेस आर असेल्युलर. येस, म्हणजे विषाणूंना अपेशीय असं म्हणतात, कारण त्यांना सेल स्ट्रक्चरच नाहीये. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ते दुसऱ्याच्या बॉडीमध्ये घुसल्याशिवाय जगू शकत नाहीत. जगू शकत म्हणण्यापेक्षा त्यांना डेथ ही संकल्पनाच नाहीये. बघा, व्हायरसेसला डेथ ही संकल्पना नाहीये, व्हायरसेसला इनएक्टिव्ह ही संकल्पना आहे. येस, नाहीतर कितीतरी दिवसापूर्वी व्हायरसेस गेले होते आणि अचानक मधीच आले. येस, कोरोना हे का नवीन व्हायरस नाही, कोरोना आधीचाच व्हायरस आहे. येस, तो फक्त इव्हॉल्व्ह झाला. येस, म्हणजे इव्हॉल्व्ह म्हणजे म्युटेशन किंवा काही बदल झाले, हेच एवढंच लक्षात ठेवायचं आपलं. चला, क्रिप्टोगॅमी, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. फिनिरोगॅमी म्हणजे बिया येणाऱ्यांचे दोन प्रकार आहेत. येस, एकाला म्हणतात जिम्नोस्पर्म आणि दुसऱ्याला म्हणतात अँजिओस्पर्म. येस, दुसऱ्याला म्हणतात अँजिओस्पर्म. एवढं सगळं एचरनं दिलं. एवढं सगळं म्हणण्यापेक्षा सृष्टीचं उपसृष्टीमध्ये वर्गीकरण जर केलं तर एचर नावाच्या व्यक्तीने केलं. म्हणूनच थॅलोफायटा जर बघितलं पहिलं तर विभाग थॅलोफायटा, ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आत्ता आलेला ह्याचा कंबाईनचा प्रश्न बघा. येस, कवके आणि शैवाळ यांचा समावेश कुठं होतो? आत्ता आलेला प्रश्न आहे. कवके आणि शेवाळ यांचा समावेश कुठे होतो? थॅलोफायटा. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यू. थॅलोफायटामध्ये कवकांचा समावेश होतो, परंतु हे जुनं वर्गीकरणानुसार होतं. या जुन्या वर्गीकरणानुसार. पण नवीन वर्गीकरणानुसार कवके हे आज वेगळ्या सृष्टीमध्ये आहेत. येस, कवकांची वेगळी सृष्टी आहे. तरी पण कवकांना काय म्हणून ओळखलं जातं? तर कवकांना नॉन ग्रीन थॅलोफायटा म्हणून ओळखलं जातं. येस, नॉन ग्रीन थॅलो. आज सध्या कवकांना काय म्हणून ओळखलं जातं? नॉन ग्रीन थॅलोफायटा म्हणून ओळखलं जातं. येस, कवकांना काय म्हणून ओळखलं जातं? नॉन ग्रीन थॅलोफायटा. आता बाकी जर सांगायचं झालं तर जेवढे चित्र दिलेत ना तेवढे पाठ करा. कारा, उल्वा, स्पायरोगायरा. येस, हे कशाची उदाहरणं आहेत? तर ही थॅलोफायटामध्ये येणाऱ्या हिरव्या शेवाळ्याची उदाहरण. डायरेक्ट प्रश्न आला होता की स्पायरोगायला डॅश शेवाळ आहे, लाल शेवाळ, हिरवं दिले की हेच पुस्तकात दिलंय की आपल्याला तर कळते ना हा हिरवा कलर आहे. हे तिघांचंही उदाहरण सांगायचं झालं तर हिरव्या कलरचे आहेत. म्हणून हे उल्वा, कारा आणि स्पायरोगायरा हे हिरवी आहेत. ही थॅलोफायटा म्हणजे सर्वात साध्या वनस्पती. येस, सर्वात साध्या वनस्पती ज्यांना फुल नाही, पान नाही, काही विशिष्ट अवयव नाही. येस, फक्त ह्यांना हरित द्रव्य आहे आणि मल्टीसेल्युलर आहेत, म्हणूनच त्यांना वनस्पती म्हटलं गेलं. हेच आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. येस, मग आता बघा ह्याच्यात आणखीन उदाहरणं दिलेत बघा. स्पायरोगायरा, युलेथ्रिक्स, सर्गॅसम हे दोन एक्झाम्पल इथे एक्स्ट्रा आली. येस, इथं नाही येते, इथे एक्स्ट्रा आली. बघा, स्टेट बोर्ड मध्ये जे आहे ते पाठ नाही करायचं असं होऊ शकत नाही. म्हणजे स्टेट बोर्ड मध्ये आहे हे सर पाठ करायची गरज आहे का? स्टेट बोर्ड मध्ये काही असू द्या, पेज नंबर सोडून सगळं पाठ करायचं. येस, सगळं पाठ करायचं, काहीच सोडायचं नाही स्टेट बोर्ड मधलं. हे सर्वांनी लक्षात घ्या. कारण मुळात प्रॉब्लेम होतो काय की एवढं करून सुद्धा प्रश्न बाहेरचे येतात. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड बिलकुल इग्नोर करायचं नाही. त्यामुळं आता हे दोन एक्झाम्पल सुद्धा इग्नोर करायची नाही, अजिबात करायची नाही. येस, काय तुमचे ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स बनवा, नाहीतर बाकी काही करू शकतो. चला नेक्स्ट बघा, तर ब्रायोफायटा. येस, ब्रायोफायटा सगळ्यात महत्वाचं बघा, सगळ्यात महत्वाचं, यांना उभयचर वनस्पती म्हणून ओळखलं जातं. येस, आणि उभयचर का म्हटलं जातं ह्याचं कारण बी दिलंय. कारण त्या ओलसर मातीत वाढतात. म्हणजे थोडक्यात मँग्रुव्ज, खारपुटी वने तुम्ही ऐकलं असेल, किंवा खारपुटी वनाच्या बाजूला ओल्या दगडावर थोडंसं शेवाळ चलते बघा. येस, ओल्या दगडावर जे शेवाळ चढतंय ते कसल्या प्रकारचं असतं? तर ते डायरेक्ट ब्रायोफायटा या प्रकारचं असतं. यांना प्रॉपर शेवाळांच्या पुढची स्टेज म्हटलंय. काही वेळेस थोड्या ह्यांना मुळा येतात, त्यांना काय म्हणतात मराठीमध्ये? मुलाब येणाऱ्या वनस्पती कोणत्या, असा डायरेक्ट प्रश्न आला. रायझॉइड्स ज्याला म्हणतात. येस, मुलाब येणाऱ्या वनस्पती कोणत्या? रायझॉइड्स ज्याला म्हणतात त्या म्हणजे एकमेव वनस्पती उदाहरण सांगायचं ब्रायोफायटा. येस, ह्याच्यात सगळ्यात महत्वाचे एक्झाम्पल बघा, मॉसेस. हे एकदम महत्वाचं, ज्या पद्धतीने एक एक्झामला प्रश्न विचारला होता बघा, नेचे वनस्पती कशात येते? नेचे ही टेरिडोफायटा, जसं मला वाटतं समानार्थी शब्द वापरला तरी चालतो सायन्समध्ये, तसं मॉसेस हा शब्द ब्रायोफायटाला समानार्थी शब्द म्हणून वापरा. ऑल मॉसेस आर ब्रायोफायटा. कारण मॉसेस ही संकल्पना ब्रायोफायटासाठी वापरली जाते. हे एक्झाम्पल पाठ करा. येस, त्याचं एक उदाहरण म्हणून फ्युनारी या कंसात दिले. ज्या पद्धतीने बघा, नीट ऐका आता मी काय म्हणतो बघा. स्पायरोगायरा, कारा, उल्वा काय होते ते? अल्गीज, शेवाळ होते, बरोबर. पण स्पायरोगायरा हे काय होतं? नाव होतं. आपण कोण आहेत? माणसं. येस, आपले नाव काय आहेत? वेगवेगळी नाव आहेत, बरोबर. म्हणजे थोडक्यात मॉसेस म्हणजे माणसं आणि फ्युनेरिया म्हणजे त्याचं नाव, म्हणून मॉसेस ही जास्त महत्वाचं. लक्षात येते? तर मॉसेस आर द ब्रायोफायटा. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, बघा आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मुळासारखे अवयव असतात, त्यांना मुलाब असतात. काय म्हणतात? मुलाब. येस, मुलाब. आता यांचे प्रजनन बीजाणू निर्मितीने होते. बघा, हे सगळ्यात महत्वाचं वाक्य. यांचं प्रजनन बीजाणू निर्मितीने होते. आणि सगळ्यात महत्वाचं ब्रायोफायटा बद्दल खालील विधाने लक्षात घ्या. यांना उभयचर वनस्पती म्हणतात. बरोबर विधान.
उभयचर वनस्पती म्हणतात कारण हे नेहमी पाण्यासोबत संपर्कात असतात आणि पाण्यामुळे यांचं प्रजनन होतं. हे बीजाणू म्हणजे छोटे छोटे कण असतात जे पाण्यामध्ये वाहतात आणि आता त्यांच्यात काय अशी सिस्टीम नाही आपण एकाकडून दुसऱ्याकडे जायचं आणि प्रजनन करायचं. बिचारे लांब असतात. येस, लांब असतात, एकाच जागी असतात. त्यांना प्रजनन करायचं असेल तर पाणी मदत करतं. त्याच्या पेशी ह्याच्याकडे पाठवून देण्याचं काम हे कोणामध्ये? उभयचरमध्ये. आणि तुम्ही म्हणताल मग बाहेर कसं? बाहेरला मग आपणही की. येस, म्हणजे काय, एखाद्या झेंडूच्या झाडामधून आपण जात असू तर आपला पॅन्ट, आपला कपडे आपण जाऊ द्या, आपलं काही काम नाहीये, आपलं आपल्यालाच पडलंय. आपण उदाहरण देऊ कशाचं? कीटकांचं उदाहरण घेऊ. येस, म्हणजे आपण कित्येकदा ऐकतो इन्सेक्ट्स ऐकतो. इन्सेक्ट्स काय करतात? पॉलिनेशन. तसं ब्रायोफायटाचं कोण करतं? तर ब्रायोफायटाचं पाणी पॉलिनेशन करतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कोण करतं? वॉटर. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला पुढे बघा. आता टेरिडोफायटा. येस, नेचे. येस, बागेतील शोभिवंत झुडपामध्ये नेचे पाहिलीच असेल, नाही पाहिली तरी पाठ करा. येस, विभाग 3 टेरिडोफायटा. नेचे हा बऱ्याचदा प्रश्न आलाय. मग नुसतं नेचे पाठ करायचं नाही, नेचे पाठ करा. ओके, सिलॅनिजेला पाठ करा, लायकोपिडियम पाठ करा. येस, हे जरा 2-3दा म्हणलं ना आपोआप एक्झामला प्रश्न येऊन जातो, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता इथं तुम्हाला प्रॉब्लेम कुठे होतो माहितीये का? मर्शेलिया सोबत. कारण मॉसेस आणि मर्शेलिया थोडं कन्फ्युज होतं, पण हे एक्झाम्पल पाठच करायचे. मर्शेलिया, नेचे, त्याच्यानंतर एडिएटम, टेरिस, इक्विसेटम, सिलॅजिनेला, ओके, लायकोपिडियम, हे सगळे एक्झाम्पल पाठ करायचे. या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होतं. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात शेवटचं वाक्य, येस, गट क ला विचारलेला प्रश्न आहे तो म्हणजे या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी सवयनी संस्था असते. आतापर्यंत 3 पाहितले. सगळ्यात महत्वाचं व्हस्क्युलर सिस्टीम असणारा कोण? येस, व्हस्क्युलर सिस्टीम असणारा कोण? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, व्हस्क्युलर सिस्टीम असणारा कोण? तर व्हस्क्युलर सिस्टीम असणारा पहिला, बरं का, पहिला. तसं त्याच्या पुढे तर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म यांना व्हस्क्युलर सिस्टीम आहेच, परंतु व्हस्क्युलर सिस्टीम म्हणजे वाहिन्या आहेत, प्रॉपर पाणी वाहण्यासाठी वाहिन्या आहेत. त्याला पाणी वाहण्यासाठी वाहिन्याची गरज कोणाला पडते? जे पाण्यापासून दूर आहेत त्यांना पडते. थॅलोफायटा, ब्रायोफायटा हे पाण्यातच आहेत, म्हणून त्यांना वाहिन्याची गरज नाही. म्हणून वाहिन्या कोणाला असतात? व्हस्क्युलर सिस्टीम कोणाला असते? टेरिडोफायटा. कारण हे थोडेसे दूर गेलेत कशापासून? पाण्यापासून. येस, म्हणून टेरिडोफायटा हे आपल्या पृथ्वीवरील सगळ्यात पहिल्या सवयनी संस्था म्हणजेच व्हस्क्युलर सिस्टीम असणाऱ्या वनस्पती आहेत, पहिल्या. पण त्याच्यानंतर मग जिम्नोस्पर्म आणि त्याच्यानंतर अँजिओस्पर्म. त्या अँजिओस्पर्मला तर आपल्याला रोज पाणी टाकावं लागतं शेतामध्ये किंवा पावसाची वाट पाहावी लागते. येस, तर बघा नेक्स्ट आहे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म या शब्दाचा अर्थ काय? सॉरी, हा, जिम्नोस्पर्म या शब्दाचा अर्थ काय? सायकस. येस, त्यालाच आपण ख्रिसमस ट्री म्हणतो. येस, म्हणजे थोडक्यात एक लक्षात ठेवलं आपण. आणखी याच्यात उदाहरण सांगतो. येस, हा, पिसिया म्हणतात त्याला. येस, ख्रिसमस ट्रीचं नाव काय? पिसिया. ओके, मोरपंखी नावाची जी असते, म्हणजे मोठे मोठे मोरपंखासारखे पानं असतात बघा. येस, तर ती जी असते त्याला काय म्हणतात? थुजा. आणि पायनस म्हणजे देवदर. येस, ह्या सगळ्या वनस्पती ह्याच्यात येतात. आता याच्यात काय? जिम्नोस्पर्म म्हणजे काय? बिया येणारे. येस, बिया येणारे, पण बियांना काय नसेल? सीडकोट नाही. येस, बिया आहेत पण बियांना सीडकोट नाही. येस, म्हणजे काय? आवरण नाही. बियाला आवरण नसणाऱ्या वनस्पती हे आपण ह्याला असं म्हणू शकतो. थोडक्यात काय? तर यांना फळे नसतात, प्रॉपर फळे नसतात. कोणापेक्षा? अँजिओस्पर्म पेक्षा. आता तुम्ही जर गेलात अँजिओस्पर्म मध्ये, येस, तुम्ही जर गेलात अँजिओस्पर्म मध्ये तर इथं दिले बघा, इथं शब्दाची फोड केली. अँजिओ म्हणजे कवर आणि स्पर्म म्हणजे बी. बियांना कवर ज्यांना असतं, हु हॅव अ सीड कोट. येस, ज्यांना सीड कोट आहे. आता सीड कोट आहे म्हणल्यावर सीड आहेच की हो. येस, सीड आहे म्हणून सीड कोट आहे. सीड आहे का नाही हे इथं म्हणायचं नाही. सीड कोट पण आहे अशांना काय म्हणायचं? अँजिओस्पर्म म्हणायचं. ज्यांना फळे येतात, फुले येतात, प्रॉपर यांना पाण्याची संस्था आहे, प्रॉपर ह्यांचं प्रजनन हे कशामार्फत होतं? युग्मकामार्फत होतं. स्पर्म, ओहम जसं आपल्यामध्ये तसं यांच्यात पोलन ग्रेन, ओहम असे सुद्धा आहेत. हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, समजते? ओके, चलो. मग आता ह्या अँजिओस्पर्मचे 2 प्रकार आहेत, मोनोकॉट, डायकॉट. इथं डायकॉट दिले, इथं मोनोकॉट दिले. येस, मग मोनोकॉट आणि डायकॉट हे काय फक्त तुम्ही तुमच्या बियावरून ओळखणार का? शेंगदाण्याचे 2 पर्टिक्युलर भाग होतात म्हणून तो डायकॉट. येस, तांदळाचे होत नाहीत म्हणून मोनोकॉट. पण शेंगदाणा तांदूळ विचारत नाहीत. येस, विचारतात तुम्हाला काय? बांबू सांगा, केळी सांगा, लसूण सांगा, कांदा सांगा. येस, म्हणजे ज्याच्या बियाच तुम्हाला कळणार नाहीत असे प्रश्न विचारले जातात. मग बिया बाजूला ठेवा. बियाला बाजूला ठेवल्या की तुम्ही मुळा बघा. मुळा माहित असतील तर ठीक आहे. ज्याचं सोट मूळ असतं म्हणजे लांब लांब मूळ असतं त्याला काय म्हणायचं? डायकॉट म्हणायचं. येस, त्याच्यानंतर तंतुमय मुळे म्हणजे थोडक्यात तिथले तिथंच असे पसरलेले. येस, छोटे छोटे पसरलेले त्याला तंतुमय मुळे असं म्हणतात. ह्याला मोनोकॉट म्हणायचं. तेही नाही कळत असेल ज्याचं खोड मजबूत, कठीण, भरीव असतं. येस, आणि ज्याचं पोकळ असतं म्हणजे बांबू. येस,
म्हणजे केळी, येस म्हणजे कांदा. सिंपल आहे ना, कांद्याचं खोड म्हणजे वरची पात, म्हणजे प्रॉपर काय पोकळ असतं, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. पात आणि खालचा कांदा सुद्धा, कांदा हा सुद्धा खोडाचाच प्रकार आहे आणि त्याला येणाऱ्या मुळा वेगळ्या. ओके, त्यानंतर पान जर बघितलं, ज्याचं जाळीदार पान आहे, जाळीदार म्हणजे पिंपळाचं पान, तो डायकॉट. परंतु जो इझिली फाटतो म्हणजे कोण, केळी, परत एकदा इझिली फाटतो तो मोनोकॉट. त्यामुळं कुठलंही एक कॅरेक्टर लावा आणि पाठ करा. येस, त्याच्यामुळं तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. फुलावर गेलात 4 किंवा 5 भागांचं फुल असतं. येस, आणि जर 3 किंवा 3च्या पट्टीत असेल तर त्याला त्रिभागी फुल म्हणतात, 3च्या पट्टीत. येस, हे सर्वांनी लक्षात घ्या, म्हणून हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा बघा हे खूप छान आहे, हे खूप छान आहे, हे मस्त आहे. वनस्पती सृष्टी अबीजपत्री म्हणजे बिया न येणारे, त्याचे 3 प्रकार. अपुष्प म्हणजे फुलं पण येत नाहीत आणि बिया पण येत नाहीत, ह्यांनाच नॉन फ्लावरिंग प्लांट पण म्हणतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. आणि त्याच्यानंतर इकडे जर गेलात बीजपत्रीमध्ये, एक तो अनावर्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म आणि आवर्त बीजी म्हणजे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मचे 2 प्रकार, मोनोकॉट, डायकॉट, मोनोकॉट. येस, एकदम सिंपल, एवढेच वनस्पती, ह्याच्यावर बाहेर काहीच नाही. आणि ह्याचे एकूण टोटल उदाहरणं जर पाठ करायचे असेल तर 15 ते 20. येस, टोटल उदाहरणं आपल्याला 15 ते 20 पाठ करायचे. हे सिंपल आहे. चला, आता जीवाणू हा टॉपिक आपल्या 9वीच्या पुस्तकात आहे. लॅक्टोबॅसिलाय, लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणूंना अल्टरनेट वापरलेला शब्द सुद्धा आहे मित्रांनो. येस, म्हणजे बॅक्टेरियाला लॅक्टोबॅसिला हा शब्द वापरला का, कारण मानवी कल्याण करणारा बॅक्टेरिया आहे म्हणून. येस, कारण आपणच वापरणार ना, आपण तर डायरेक्ट टीबी वाल्याला बॅक्टेरिया म्हणणार नाही, आपण कोणाला बॅक्टेरिया म्हणू, जे आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून बॅक्टेरियाला जर अल्टरनेट वर वापरला तर लॅक्टोबॅसिलाय, ह्या लॅक्टोबॅसिलामुळे आज चीज निर्माण होतो, ह्याच्यामुळे आज आपलं दही निर्माण होतो, ह्याच्यामुळे आपलं दुधाला थोडंसं आंबट चव किंवा थोडासा जे काही ऍसिडिकपणा येतो, ह्या सगळ्या गोष्टी लॅक्टोबॅसिलामुळे होतं, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. येस, बघा याच्यात एमसीक्यू काय, एवढे आता मला 9वीचं पुस्तक वाटलं, 9वीच्या पुस्तकात एमसीक्यू काय, तर हे विनॉक्सू जीवाणू आहेत. येस, म्हणून प्रश्न काय तो, लॅक्टोबॅसिला काय आहेत, अनएरोबिक. येस, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. येस, बघा दिलंय, ऑक्सिजन शिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात, त्याला ग्लायकोलायसिस म्हणतात. हेच मी तुम्हाला सांगितलं होतं. नेक्स्ट, आता ह्याच्यात जर गेलात, रायझोबियम बघा, रायझोबियम. आता रायझोबियम वर सगळ्यात महत्वाचं काय, तर सहजीवन पद्धत, सिम्बायोटिक पद्धतीनं वनस्पतीला नायट्रोजन मिळवून देणारा. येस, कोण्या वनस्पतीला, शेंगावर्गीय वनस्पतींना. येस, शेंगावर्गीय वनस्पती कोणत्या बघा रे, बघा वाटाणा, सोयाबीन, घेवडा. आता डायरेक्ट प्रश्न कसा येईल, वाटाणा, सोयाबीन, घेवडा यासारख्या वनस्पतीमध्ये कोणता जीवाणू नत्र स्थिर करतो. येस, मग डायरेक्ट प्रश्न आपल्याला उत्तर आलं पाहिजे, रायझोबियम. ह्याच्यामध्ये कोणता जनुक असतो, नीफ जीन. हा एक थोडासा एक्स्ट्रा माहिती पाठ करा. यांच्यात कोणता जीन असतो मित्रांनो, नीफ जीन असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चलो बघा, हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियांना रायझोबियम युक्त, हे फार महत्वाचं आहे, मला मस्त वाटला पॉईंट हा. येस, हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियांना रायझोबियम युक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. याला कसली म्हणतात, रायझोबियम लसीकरण असं म्हणतात. आता रायझोबियम लसीकरण म्हणजे काय असा प्रश्न येतो. मी परत एकदा सांगतोय, जे उत्तर असतं ना ते सोडून बाकीचे 3 ऑप्शन खूप भारी वाटतात. येस, म्हणजे ते भारी नाही वाटण्यासाठी काय केलं पाहिजे, एवढंच वाचून घ्यायचं म्हणजे काही भारी वाटत नाही आपल्याला, बरोबर आहे. मग हे सगळ्यांना लक्षात घ्या, रायझोबियम लसीकरण म्हणजे काय, तर रायझोबियम लसीकरण म्हणजे बियांना रायझोबियम सोबतच आधीच त्याला काय करणे, प्रिझर्व करणे किंवा काही दिवस ठेवणे, जेणेकरून त्याला रायझोबियमची काय होणे, नायट्रोजनची मात्रा त्याला सोबतच देणे आणि नंतर मग वाढताना मग त्याच्यासोबत त्या बरोबर वाढतात. लक्षात येते, ह्याला रायझोबियम लसीकरण असं म्हणतात. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून रायझोबियम लसीकरण कशासाठी करतात, नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्यासाठी करतात. हा पण एक छोटासा साधासा एमसीक्यू आहे. नायट्रोजनचं प्रमाण वाढणं म्हणजेच कशाचं प्रमाण वाढणं, प्रोटीनचं प्रमाण वाढणं. येस, समजते. चलो नेक्स्ट, प्रजननाच्या अलैंगिक पद्धतीला काय म्हणतात, प्रजननाच्या या म्हणजे कोणती, ऍक्च्युअली वरची होती, एक थोडीशी आकृती होती, मी काही घेतली नाही. बडिंग, बडिंग म्हणजे काय, छोटासा भाग असा वाढणे, त्याला बडिंग म्हणतात. बडिंग हे एकपेशीय सजीवात पण असतं आणि बहुपेशीय सजीवात पण असतं. बडिंग असणार एकपेशीय सजीवाचं उदाहरण जर सांगितलं तर ईस्ट आणि बहुपेशीय सजीवाचं उदाहरण सांगितलं तर हायड्रा. येस, लक्षात घ्या, ईस्ट हे एकपेशीय कवक असून यांच्या सुमारे 1500 जाती आहेत. पाठ करा, पाठ करा, छोटं छोटं सोडूच नका. 1500 प्रजाती आहेत. ईस्टची पेशी दृश्य केंद्रकी प्रकारची आहे, म्हणजे कुठली, युकॅरियोटिक. येस, म्हणजे ईस्ट हे कसे युकॅरियोटिक सजीव आहेत, हे आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. ओके, बघा, ईस्ट हा कार्बनी पदार्थावर वाढणारा कवक वर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. अ विधान, ब विधान, क विधान. येस, लक्षात घ्यायचं, म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ईस्ट बद्दलचा 3 माहिती इथं आपल्याला दिल्या आहेत. चला नेक्स्ट, आता इथं महत्वाचं आहे की हे काय निर्माण करतात, फर्मेंटेशन मधून इथेनॉल. येस, काय निर्माण करतात, फर्मेंटेशन मधून इथेनॉल. आता ह्या इथेनॉलचा वापर हा आपल्या दारू निर्मितीसाठी केला जातो. देर आर 2 टाइप्स ऑफ अल्कोहोल, एकाला म्हणतात इथेनॉल, येस, आणि एकाला म्हणतात मिथेनॉल. येस, इथेनॉल, मिथेनॉल.
इथेनॉलला इडिबल किंवा ड्रिंकिंग म्हणू आपण. येस, ही पिणारी दारू आहे. मग ती तुम्ही औषधाच्या स्वरूपात घ्या किंवा मग तुम्हाला पाहिजे त्या स्वरूपात घ्या, पण प्यायची हीच. ही प्यायची नाही कधी, कारण ही जी मिथेनॉल आहे, ह्या मिथेनॉलमुळे काय होते, पॉइझनिंग होते. येस, या मिथेनॉल पॉइझनिंग होतं. त्यामुळे मिथेनॉलला वूड स्पिरिट म्हणतात, त्याला स्पिरिट अल्कोहोल म्हणतात. हे घ्यायचं नाही, हे मात्र घ्यायचं. घ्यायचं म्हणजे औषधाच्या स्वरूपात, म्हणजे घेण्याचं आहे. येस, इथेनॉल ज्याला म्हणतो आपण. ओके, नेक्स्ट. आता इथेनॉल पासून स्पिरिट बनतं. येस, मग काही मद्यपदार्थ बनतात. आता बघा, इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका पण चालतो. येस, सातू ज्याला बार्ले ग्रेन्स आपण म्हणतो, याचा सुद्धा वापर केला जातो. आता द्राक्षामध्ये काय असतं माहितीये का, ऑलरेडीच ग्लुकोज असतो. आणि त्या ग्लुकोजचं फर्मेंटेशन झालं की बघा, ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. बघा बरं, याच्यापासून हा मिळू शकतो का? मिळू शकतो. सगळंच आहे दोघांमध्ये सारखं. त्यामुळे ग्लुकोजचं फर्मेंटेशन होऊन आपल्याला अल्कोहोल मिळतं, त्याला आपण वाईन म्हणतो. दॅट इज द्राक्ष. येस, त्याला काय म्हणतो आपण, द्राक्ष. मग द्राक्षापासून सुद्धा आपण काय मिळवतो, वाईन हे मिळवतो. म्हणजे थोडक्यात हे लक्षात घ्यायचे, काय कशाचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं रूपांतर कशात होतं, ईस्टच्या मदतीनं किण्वन केलं जातं. ईस्ट टाकले जातात त्या ह्याच्यावर आणि त्याचं रूपांतर केलं जातं. ह्याला फर्मेंटेशन म्हटलंय. बघा सगळ्यात महत्वाची डेफिनेशन महत्वाची वाटली मला. व्हॉट इज द बायो रिमिडिएशन? डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, बायो रिमिडिएशन म्हणजे काय? तर बायो रिमिडिएशन म्हणजे काय, तर पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार शोषून घेण्यासाठी. बघा, हे किती महत्वाचं आहे. मला वाटतं की असे प्रश्न आणखीन का आले नसतील. येस, महत्वाचा प्रश्न आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. कोणता किण्व आहे असा, कोणता फंगस आहे? व्हॉट इज मीन बाय बायोरेमिडिएशन? बायोरेमिडिएशन म्हणजे वातावरण शुद्ध करणे बाय युजिंग अ बायोलॉजिकल एजंट. येस, बायोलॉजिकल एजंट यूज करून वातावरण एन्व्हायरमेंट क्लीनअप करणे, याला बायोरेमिडिएशन असं म्हणतात. मग याच्यात सगळ्यात महत्वाचा फंगस आहे जो वापरला जातो, त्याचं नाव आहे यारेविया लायपोलिटिका. हा काय करतो, तर हा वातावरणातलं काय करतो, जड धातू क्षार शोषून घेण्याचं काम करतो. आणि दुसरं बघा, एक सॅक्रोमॅयसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक ह्या प्रदूषकाचे शोषण करतात. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, हे प्रश्न आल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटणारच. येस, पण बघा, आश्चर्य न वाटता नवीच्या पुस्तकात आहे, आपल्याही पुस्तकात मी टाकलेलं आहे हे. येस, तर सायक्रोमॅयसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करतात. आणि तिसरं बघा, येस, तिसरं परत आणखीन एक महत्वाचं आहे, ते म्हणजे ॲक्लॅनोरॅक्स जीवाणूचा वापर करून समुद्रातील तेलगित्ती स्वच्छ केली जाते. 3 MCQ पाठच करा. येस, नंतर बघा, आता मी रिपीट काही करत नाही, हे नंतर बघा. समजते सर्वांना? ओके, ज्ञानेश्वर सर तुम्ही जरा उशिरा आलात वाटतं. चला नेक्स्ट. ओके, मी परत पहिल्यांदा सांगितले, स्लो घ्या फास्ट घ्या असलं म्हणायचं नाही. मी सुरुवातीलाच एकदम स्टार्टला सांगितले, स्लो बी घ्या म्हणायचं नाही, फास्ट बी घ्या म्हणायचं नाही. दिस इज नॉट द टाइम नाही म्हणून. जस टाइम असता तर नक्कीच घेतला असता. त्यानंतर अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स बघा, मला कमाल वाटते, हे कुठल्या पुस्तकात दिले माहितीये, 9वीच्या पुस्तकामध्ये. म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम कुठे दिले बघा, हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि नॅरो स्पेक्ट्रम कुठे गेलं, नॅरो स्पेक्ट्रम. हे पाठ करावंच लागेल मित्रांनो, काही पर्याय नाही. येस, अँटीबायोटिक्स म्हणजे काय, तर काही कवके बॅक्टेरिया विरोधी औषध निर्माण करतात, त्याला अँटीबायोटिक्स असं म्हणतात. तर बघा, सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू व कवकापासून मिळालेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. 20व्या शतकातील प्रतिजैविकामुळे औषध उपचारामध्ये क्रांती घडली. आणि त्या क्रांतीमध्ये 2 प्रकार आहेत तिथं. एक ब्रॉड स्पेक्ट्रम या शब्दाचा अर्थच आहे, ब्रॉड म्हणजे अनेक रोगांसाठी वापरली जाणारी, अनेक जीवाणूंसाठी वापरली जाणारी, अनेक प्रकारच्या रोगांसाठी वापरली जाणारी. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे ज्यांचा वापर हा लिमिटेड आहे. बघा, मग ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये कोण आहे, एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, येस, टेट्रासायक्लिन इत्यादी. येस, कुठल्याही डॉक्टरकडे गेलात, काही झालं तुम्हाला, तर एमॉक्स नावाची टॅबलेट दिली जाते. का, तर ती ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. येस, कुठला तर असेल जीवाणू घुसला तुमच्यामध्ये, द्या एमॉक्सिलिन. येस, हा त्याचा अर्थ असतो. पण नॅरोवाला जर म्हटलं तर मर्यादित. नॅरो मध्ये जर गेलात, पेनिसिलिन. आता पेनिसिलिन तुम्हाला कधी दिली जाते, जेव्हा निमोनिया झालाय. येस, निमोनिया झालाय, डिप्थिरिया झालाय, असे विशिष्ट रोग झाले तरच पेनिसिलिन दिली जाते. त्याच्यानंतर जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन हे इत्यादी वेगवेगळ्या रोगात वापरली जाणारी काय आहेत, अँटीबायोटिक्स आहेत. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. चलो नेक्स्ट. बघा, इथं मी तुम्हाला आता सांगितलं बघा, कशासाठी वापरायचं, निमोनिया. येस, निमोनिया सारखाच एक दुसरा फिवर आहे, त्याला स्कारलेट फिवर म्हणतात. स्कारलेट फिवर साठी सुद्धा पेनिसिलिन वापरतात. आणि इथं दिले का, डिप्थेरिया नाही जरी दिला असेल तरी डिप्थेरिया लक्षात ठेवा. येस, सर्वांनी लक्षात ठेवा. तर पेनिसिलिन हा पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकाचा गट असून स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय यांना काय करतो, मारण्याचं काम करतो. म्हणूनच पेनिसिलिन, स्कारलेट फिवर, डिप्थेरिया अशा रोगांसाठी पेनिसिलिन नावाचं औषध वापरलं जातं. आता एवढ्यात तुम्हाला आता लोणचं, मुरुंब ह्याच्यात काय एमसीक्यू काढलाय मी माहितीये का, हा एमसीक्यू काढलाय. बुरशीमध्ये कोणतं टॉक्झिन असतं, दॅट इज अ मायकोटॉक्झिन. द स्टडी ऑफ बुरशी म्हणजेच फंगसेस इज कॉल्ड ॲज मायकोलॉजी. येस,
लक्षात येतं. म्हणून मायकोटॉक्झिन म्हणजे काय, तर जे टॉक्झिन कशापासून निघतं, फंगसेस पासून निघतं. सर्वांनी लक्षात घ्या, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला पुढचं बघूया आपण. तर पुढचं जर बघितलं तर क्लॉस्ट्रिडियम. येस, क्लॉस्ट्रिडियम. आता क्लॉस्ट्रिडियम हे कशासाठी इथं, हे कशासाठी दिले क्लॉस्ट्रिडियम हा पॉईंट इथं कशासाठी दिलाय, तर खूप दिवस बंद डब्यामध्ये जर पदार्थ ठेवले तर कोणता जीवाणू निर्माण होतो, उत्तर क्लॉस्ट्रिडियमच लिहायचं. खूप दिवस डब्यामध्ये एखादा जीवाणू ठेवला तर क्लॉस्ट्रिडियम निर्माण होतो, त्याच्यामुळे फूड पॉइझनिंग होतो. ह्याच्या 100 पेक्षा जास्त जाती आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात जर असेल तर बघा, प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात. येस, काय निर्माण करतात, हे एंडोस्पोर्स निर्माण करतात. हे या जीवाणूचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनॉक्सी परिस्थितीत वाढतात. येस, लक्षात येते. म्हणून ह्यांना ऑक्सिजन एक्स्ट्रा नकोय, विनॉक्सी परिस्थितीमध्ये वाढतात. म्हणून बंद डब्यामध्ये कशाची वाढ होते, क्लॉस्ट्रिडियमची वाढ होते. येस, बंद डब्यामध्ये क्लॉस्ट्रिडियमची वाढ होते. त्याच्यानंतर परिचय शास्त्रज्ञाचा येस माहित असणं गरजेचं आहे. तर बघा माणसाची नासाडी ही बॅसिलस जीवाणूमुळे होते असे मानले जात होते. मात्र कोण आला, येस, व्हॅन आर्जेझेम यांनी क्लॉस्ट्रिडियम बोटुलिझम हे विनॉक्सी जीवाणू यास कारणीभूत असल्याचे दाखवून दिले. मी आता सांगितलं फूड पॉइझनिंग साठी क्लॉस्ट्रिडियम सारखे बरेच असे जीवाणू आहेत जे कारणीभूत असतात. बघा, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर गॅस गँग्रीन ज्यामुळे होतो ते विष व त्याविरुद्ध अँटीटॉक्झिन. येस, व्हॉट इज मीन बाय अँटीटॉक्झिन, प्रतिविष. अँटीटॉक्झिन जे कुठला असतात, अँटीटॉक्झिन म्हणजे एखाद्या कोणत्याही रोगाचं एक अँटीडोट किंवा एखाद्या रोगाचं औषध, त्याला आपण अँटीटॉक्झिन असं म्हणतो. तर यावरील इदा बेंगस्टेन यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. कशावरील, अँटीटॉक्झिनवरील. येस, म्हणजे हे माहित असणं गरजेचं आहे. शास्त्रज्ञावर प्रश्न विचारलेच तर आपल्याला ह्याचे उत्तर आली पाहिजे. बघा, टायपस म्हणजे टायफॉइडच थोडक्यात. या घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली, पण त्यांनी त्यावर मात करून संशोधन सुरूच ठेवले. मग यांना 1947 ला टायपस मेडल प्रदान करण्यात आला. येस, टायपस मेडल 1947 ला त्यांना प्रदान करण्यात आलं. हे थोडीशी एक्स्ट्रा माहिती आहे, ही मी तुम्हाला पीपीटी टाकणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला. ज्या गोष्टी कन्सेप्च्युअल नाही आहेत त्या तुम्ही तिथं वाचून घेणार आहेत. येस, समजते सर्वांना. ओके, नेक्स्ट. आता बघा, ही रोगांची यादी दिली आहे. या रोगांच्या यादीमध्ये मला काय सांगायचं बघा, सगळ्यात महत्वाचं आता बर्ड फ्लू. येस, बर्ड फ्लू 9वीच्या पुस्तकात H7N9 दिले. H5N1 सुद्धा बर्ड फ्लूचा वेगळा व्हायरस आहे, पण 9वीच्या पुस्तकात हा दिलाय, म्हणून माझ्या पुस्तकात पण हा आहे, H5N1 पण आहे. येस, त्यामुळे हे लक्षात ठेवा. बर्ड फ्लू तर विचारून झालाय, परत विचारत नाहीत. सॉरी, स्वाईन फ्लू. बर्ड फ्लू मात्र विचारू शकतात. येस, आता बाकी आणखीन कोणता महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये. येस, नाही, हा कालच्या 8वीच्या पुस्तकात आपण सांगितलं ABCD. येस, हिपॅटायटिस ABCDE, त्यामध्ये ए आणि ई हा पाण्या आणि अन्नामार्फत पसरतो. येस, त्याच्यामुळे ते इथं काही मला परत रिपीट करायची गरज नाही. याच्यात काही वेगळा एमसीक्यू नाही. मानवीकरणावरचे एमसीक्यू सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे मानवाचा हा बाह्यकरणाचा भाग आहे, हा मिडल इयर आहे आणि हा इनर इयर आहे. 3 भाग आहेत मानवीकरणाला. येस, एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि हे कसलं आहे, इनर इयर. तर मानवी पडदा बघा, हा भाग लक्षात घ्या इथं एवढा. मानवी पडदा आणि मानवातली 3 हाडांची साखळी ही कुठे वसलेली आहे असा प्रश्न जर मित्रांनो आला तर आपल्याला मिडल इयर उत्तर लिहायचं. येस, कुठं वसलेली आहे, मिडल इयर मध्ये वसलेली आहे. आणि 3 हाडाचा बाहेरून आत क्रम सांगा. ही बाहेरची बाजू आहे, ही आत आहे. बाहेरून आत क्रम सांगायचा असेल, मिस हा शब्द लक्षात ठेवायचा. M फॉर मॅलस, I फॉर इंकस, S फॉर स्टेपस. आणि हा स्टेपस नावाचं बोन हे आपल्या शरीरातील सर्वात लहान बोन आहे. येस, द स्मॉलेस्ट बोन ऑफ द ह्युमन बॉडी इज द स्टेपस. मिस हा शब्द आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. आणखी लास्ट एमसीक्यू, कानाच्या पडद्याला काय म्हणतात, टिम्पॅनिक मेम्ब्रेन. येस, कानाच्या पडद्याला काय म्हणतात, टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन कुठे वसलेली असते, तर मिडल इयर मध्ये वसलेली असते, मधल्या भागात वसलेली असते. येस, हे सर्वांनी लक्षात घ्या. येस, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली असेल. येस, डिस्क्रिप्शन असतं आपल्या ह्याचं, त्याच्यात डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली असतेच. ओके ओके, चलो. येस, लायकेन्स. हा, हिमांशू तुम्ही जे म्हणताय ना की लायकेन्स पोल्युशन कंट्रोल करत नाही. येस, पण लायकेन्स हे पोल्युशनचं निर्देशक आहे, इंडिकेटर आहे. म्हणजे पोल्युशन व्हायलंय हे सांगतं फक्त लायकेन्स. ओके, त्यामुळे लायकेन्स पोल्युशन कमी करत नाही. ओके, नेक्स्ट. बरं, टेलिग्राम चॅनलची लिंक चॅटमध्ये टाकून द्या. आता बघा, आता ही इमेज कशासाठी घेतली, वनस्पतीमध्ये पाण्याचं वर होण्यासाठी एक महत्वाचं असतं ते म्हणजे रूट प्रेशर. काय असतं, रूट प्रेशर. तर रूट प्रेशर हे दिवसा होतं, त्यात रूट प्रेशर एक खोडामध्ये सुद्धा असतं. रूट प्रेशरद्वारे वनस्पतीमध्ये
पाणी पण घुसतं आणि खनिजे पण घुसतात. एवढे एमसीक्यू पाठ करा. येस, परत एकदा सांगतो, रूट प्रेशर दिवसा जास्त घडतं. रूट प्रेशर हे खोडामध्ये सुद्धा असतं, म्हणजे रूट्समध्ये तर असतंच असतं, पण खोडामध्ये पण असतं. आणि रूट प्रेशरद्वारे खनिज आणि पाणी या दोघांचंही शोषण होतं. एवढ्यातून ते एवढे एमसीक्यू आहेत. त्याच्यानंतर येतं ते ट्रान्सपायरेशन. ट्रान्सपायरेशन म्हणजे पानामधून पाणी बाहेर पडणे, पानामधून पाणी बाष्पाच्या स्वरूपात बाहेर पडणे, याला ट्रान्सपायरेशन असं म्हणतात. आणि हे ट्रान्सपायरेशन हे होण्यासाठी आपल्या हे छोटे छोटे जे छिद्र आहेत पानावर, त्या छिद्रांना काय म्हटले? स्टोमॅटा. पानावरील छिद्रांना काय म्हणले? स्टोमॅटा. आणि पानामधून पाणी बाहेर पडण्यासाठी कोणता इलेमेंट गरजेचा आहे? तर पोटॅशियम हा इलेमेंट गरजेचा आहे. येस, ह्या पानामध्ये कोणता इलेमेंट असतो जास्त करून? तर पोटॅशियम असतो. ह्या पोटॅशियममुळे उघडझाप होते. कशाची? स्टोमॅटाची. आणि त्याच्यामुळे स्टोमॅटामधून पाणी काय होतं? बाहेरच्या दिशेनं बाहेर पडतं. येस, लक्षात येतंय? आता हे एक महत्वाचं लक्षात घ्या. हेच असं दिलंय, ओक नावाची वनस्पती आहे, ती एका वर्षभरात 1,51,000 लिटर पाणी बाष्पोत्सर्जित करते. आणि 1 एकर मक्याची पिके ही 11,000 ते 15,000 एवढं पाणी बाष्पोत्सर्जित करतात एका महिन्याला, मला वाटतं, सॉरी एका दिवसाला. हे दिवसाला आणि हे वर्षाला. हे थेरॉटिकल आहे, पाठ करा. आयोग कसा प्रश्न विचारते तुम्हाला सांगायची गरज नाही, त्यामुळे असे प्रश्न विचारले जातात. बघा नेक्स्ट, बघा वनस्पतीमधील अन्न आणि पदार्थाचे वहन यासाठी कशाची आवश्यकता असते? एटीपीची. अन्न पदार्थासाठी कशाची आवश्यकता असते? एटीपीची. अन्न पदार्थाचे वहन होणे, वनस्पतीमध्ये अन्न पदार्थाचे वहन होणे म्हणजे ट्रान्सलोकेशन होय. वनस्पतीमध्ये अन्न पदार्थाचे वहन होणे याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. हे कशामार्फत होतं? रसवाहिनी मार्फत होतं. रसवाहिनी म्हणजे त्यांच्यात असणारी फ्लोएम, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? फ्लोएम. अन्नाचं वहन कशामार्फत होतं मित्रांनो? फ्लोएम. हेच लक्षात येतं. तर हे सर्वांनी लक्षात घ्या. यासाठी कशाची आवश्यकता आहे? एटीपीची आवश्यकता आहे. ओके, नेक्स्ट. आता याच्यामध्ये काय महत्वाचं काय आहे? उत्सर्जन 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 उत्सर्जन. ह्याच्यात महत्वाचं काय काढले? तर वनस्पतीमधील ह्याच्यात मी महत्वाचं काढले ते बघा, हे वाक्य काढले मी. वनस्पतीमधील, मी प्रत्येक स्लाइड जी घेतली मित्रांनो, प्रत्येक स्लाइड त्याच्यात प्रत्येक एमसीक्यू आहे. एमसीक्यू मॅक्झिमम घेतलेत. बघा, वनस्पतीमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यामधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते. हे महत्वाचं एमसीक्यू आहे. येस, एवढ्यासाठी मी फक्त एवढी स्लाइड घेतली. मग आपल्याला असं वाक्य आलं की थोडंसं कन्फ्युजन होतं, पण लक्षात आलं पाहिजे की वनस्पतीमध्ये हे गरजेचं आहे. बघा नेक्स्ट. आता आई सुरण किंवा आळूचे पाणी चिरते त्यावेळी निरीक्षण करा. तुम्ही आता करत बसू नका, इथं फक्त एमसीक्यू पाठ करा. कॅल्शियम ऑक्झॅलेट. येस, म्हणजे तुम्हाला कुठल्याही पानांना हात लावल्यावर थोडीशी खाज सुटते. हेच खाजतं थोडंसं, ते खाजण्याचं कारण काय बाबा? हेच असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर सांगायचं कॅल्शियम ऑक्झॅलेट. बस, बाकी काही नको. एवढंच पाठ करायचं. मग डिंक, राळ, चीक हे वनस्पतीचे उत्सर्जन आहे. हा काही प्रश्न आयोग तुम्हाला विचारणार नाही. येस, हा मात्र प्रश्न नक्की विचारेल. कॅल्शियम ऑक्झॅलेट मुळे ही खाज सुटते किंवा थोडंसं टोचतं कोणत्याही झाडाला हे केल्यानंतर. येस, ओके, चलो. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर आणखीन राहिले घ्यायचे. येस, थोडासा मी माझ्यासाठी ब्रेक घेतला. तर बघा, बरोबर. येस, रूट प्रेशर नाईटला जास्त होतं आणि ट्रान्सपायरेशन दिवसाला जास्त होतं. राईट, करेक्शन करा. रूट प्रेशर दिवसाला जास्त होतं, सॉरी रात्रीला जास्त होतं आणि ट्रान्सपायरेशन दिवसाला जास्त होतं. येस, पीपीटी ग्रुपवर लेक्चर झाल्यावर पडेल, लगेच नाही पडत. लेक्चर झालं की पडून जाईल ग्रुपवर. कालची पीपीटी टाकली आहे, चेक करा. येस, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन सुद्धा असतात. म्हणजे आपल्यामध्ये जे काही किडनी स्टोन वगैरे प्रकार आहे ते कॅल्शियम ऑक्झॅलेटचे सुद्धा असतात. येस, बघा. येस, बुक घेतल्यानंतर सुद्धा क्लासला डिस्काउंट आहे. काही जण विचारतायत की त्याला फक्त लेटेस्ट बुक लागतं. नोव्हेंबर नंतर 1 नोव्हेंबर 2021 नंतरचं पुस्तक लागतं, कारण ती सिस्टीम त्याच्यानंतर जनरेट झाली. त्यामुळे मागच्या विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतले त्याच्यासाठी आम्ही सिस्टीम नाहीये तशी. येस, तुम्ही कोड पाठवून डायरेक्ट ऑटोमॅटिक तुमचं डिस्काउंट भेटून जातं. ती पण सिस्टीम आहे आपल्या. ओके, रिव्हिजन बॅच किती वेळा पाहता येईल? तुम्हाला लाईव्ह एकदा पाहता येईल आणि रेकॉर्डेड एकदा पाहता येईल. लाईव्ह एकदा, रेकॉर्डेड एकदा. येस, चलो.
जास्त गॅप न घेता कंटिन्यू करू आपण. चला, मानवामधील उत्सर्जन, एक्सक्रीशन इन ह्युमन. आता मानवातलं उत्सर्जन आपल्याला पाहत असताना आपल्याकडे वृक्काची एक जोडी आहे, यस. त्याच्यानंतर युरेथ्रा एक सिंगल आहे आणि पेअर ऑफ युरेटर आहे, यस. आपल्या शरीरातले नायट्रोजिनस वेस्ट बाहेर काढणं म्हणजे उत्सर्जन आहे. उत्सर्जनामध्ये आपल्याला फुफ्फुसे सुद्धा मदत करतात, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. आता इथं जर नीट लक्षात घेतलं तर इथं घेवड्याच्या बियाचा आकाराचं, यस, आपली किडनी कशी आहे, घेवड्याच्या बियाच्या आकाराची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आपल्या किडनीचा सगळ्यात महत्वाचा घटक, त्याचं नाव आहे नेफ्रॉन. नेफ्रॉनचे घटक कोणते कोणते असतात त्याची नावं पाठ करा, यस. त्या हे बघा, नेफ्रॉन इथं नाव दिले बाउमन्स कॅप्सूल, त्याला बाउमन्स संपुट म्हणतात, यस. ते ग्लोमेरुलस नावाचा भाग आहे, हे सगळं दाखवतो मी तुम्हाला, इमेज आहे. बाउमन्स, ग्लोमेरुलस हे पदार्थ कशाचे आहेत, सॉरी हे पार्ट कशाचे आहेत, तर हे नेफ्रॉनचे पार्ट आहेत, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. आता बघा इथं मी दाखवतो सगळं तुम्हाला. बघा हा भाग जो आहे त्याला ग्लोमेरुलस म्हटलंय आणि त्याच्यामध्ये जी रक्तवाहिनी आहे त्याला बाहेरच्या भागाला बाउमन्स म्हटलंय, आतल्या रक्तवाहिनीला ग्लोमेरुलस म्हटलंय. बाउमन्स संपुटीच्या निवडक्षम म्हणजे सिलेक्टिव्ह, त्याच्यातून जे पाहिजे तेच पदार्थ गळतात. पाहिजे तेच म्हणण्यापेक्षा सूक्ष्म पदार्थ गळतात, मोठी पदार्थ वळच राहतात. सूक्ष्म पदार्थ कोणती कोणती गळतात, चांगली बी गळतात, फायदेशीर पण गळतात. मग खाली गळल्यानंतर ती कुठे येतात, ह्या नेफ्रॉन नलिकेमध्ये येतात, येस. ह्या नेफ्रॉन नलिकेमध्ये येतात. मग ह्या नेफ्रॉन नलिकेमध्ये आल्यानंतर ती रक्तासोबत त्याची देवाणघेवाण होती. ही प्रोसेस सगळी मी डिटेलमध्ये शिकवली आहे आपल्या मानवी संस्थामध्ये आणि ती आपल्या युट्यूबला लेक्चर्स अवेलेबल आहे. आता इथं जर आपल्याला इथं लक्षात ठेवायचं असेल तर मी तुम्हाला आता सांगितलं की फुफ्फुस हे सुद्धा उत्सर्जन क्रियेत मदत करतात. म्हणून उत्सर्जन क्रियेत मदत करणारे कोण, किडनी, फुफ्फुस, येस. असा प्रश्न आला, लिव्हर आणि चौथं ऑल ऑफ दिस आलं तर ऑल ऑफ दिस निवडा, कारण लिव्हर पण मदत करतं, फुफ्फुसे पण करतात आणि किडनी पण करतं. हे फक्त माहिती असावं, तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी इथं सांगतोय. त्याच्यानंतर आपण बघा, आपलं जे काही शरीरात 5 लिटर रक्त आहे ते किती वेळा गाळलं जातं दिवसात माहितीये मित्रांनो, 400 वेळा. कुठून, किडनी मधून 400 वेळा गाळलं जातं. आणि गाळून गाळून हे 400 वेळा किती गाळ तयार होतो, 190 लिटर. 190 ऑप्शन नसेल तर 180 पण चालेल. आणि त्या 190 लिटरचा केवळ 1% भाग म्हणजेच 1 ते 1.9 लिटर मूत्र निर्माण होतं. म्हणजे 190 लिटर पैकी जवळपास 189 लिटर हे परत वापस घेतलं जातं, येस. 188 189 लिटर परत वापस घेतलं जातं, हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे, येस. बघा आता हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की दुसरा जो मुद्दा दिलाय तो कशासाठी दिलाय, जर तुमच्या किडनी निकामी झाल्या तर तुमच्या म्हणजे ज्याच्या होतील त्याच्या होतील, येस. हिमोडायलिसिस नावाचं मशीन वापरायचं आणि त्या हिमोडायलिसिस नावाच्या मशीनमध्ये 500 ml रक्त एका वेळी शुद्ध होतं. हा 500 ml पण महत्वाचा शब्द आहे. आणि कृत्रिम किडनीला हिमोडायलिसिस म्हणतात, येस. हिमोडायलिसिस म्हणजे आर्टिफिशियल किडनी. आता बघा, आता वनस्पतीमध्ये जातोय आता आपण डायरेक्ट. वनस्पतीला जी काय आपण हालचाल घडून येते, क्लोज झालं, 2 मिनिट. तर वनस्पतीच्या हालचालीनुसार जे काही पर्टिक्युलर वनस्पतीच्या ज्या इंटरनल मुवमेंटनुसार एक्सटर्नल मुवमेंट ज्या हालचाली असतात त्याला कुठल्या हालचाली म्हणतात, ट्रॉपिक मुवमेंट. जर वरच्या भागाची शूट सिस्टीम म्हणजे शेंड्याच्या भागाची हालचाल होत असेल आणि ती कशाच्या दिशेने होत असेल, प्रकाशाच्या दिशेने होत असेल तर त्याला फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणतात. आणि मुळा पाण्याच्या दिशेने जातात, पाणी, वॉटर, त्याला काय म्हणतात, हायड्रोट्रॉपिक, येस. किंवा ग्रॅव्हिटेशनच्या स्वरूपात जातात त्याला ग्रॅव्हिटोट्रॉपिक. म्हणून लक्षात ठेवा, मुळा कोणती हालचाल दाखवतात, हायड्रोट्रॉपिक आणि ग्रॅव्हिटोट्रॉपिक. आणि शूट सिस्टीम म्हणजे काय, थोडक्यात शेंडा म्हणू आपण तुमच्या भाषेमध्ये, त्याला शूट सिस्टीम म्हणा किंवा त्याला प्ररोह भाग असं म्हटलंय, येस. कुठे दिले, प्ररोह भाग, येस. प्ररोह संस्था ती कोणती हालचाल दाखवतात, फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणजे प्रकाशाच्या दिशेने हालचाल दाखवतात. आता हे झाल्यानंतर विशिष्ट रसायनाला जर हालचाल दाखवत असेल तर किमोट्रॉपिक, उदाहरणार्थ अंडपेशी आणि पोलन ग्रेन ह्या दोघांची एकमेकाकडे असणारं अट्रॅक्शन हे केमिकल असतं, येस. हे 3 महत्वाच्या अनुवृत्ती हालचाली लक्षात ठेवायच्यात आपल्याला. आता बघा ह्याच्यामध्ये काय काय दिले बघा, ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं दिले, ऑक्सिजन हा कुठं स्त्रावतो, प्ररोह भागात. शेंड्याला ऑक्सिजन स्त्रावतो आणि तो वरच्याच भागाची काय करतो, वाढ घडून आणतो. याला अपायकल डॉमिनन्स असं म्हणतात. म्हणून अपायकल डॉमिनन्स साठी कारणीभूत कोण, येस. अपायकल डॉमिनन्स म्हणजे डॉमिनन्स या शब्दाचा अर्थ प्रभुत्व, वरच्याच भागाचं प्रभुत्व कोण दाखवतो तर त्याचं नाव काय, ऑक्सिजन आहे. त्याच्यानंतर हा सेल एनलार्जमेंट करतो, पेशींची वाढ घडून आणतो. त्याच्यानंतर खोडाच्या वाढीसाठी कोण लागतो, जिबेरेलिन. आणि पेशी विभाजनासाठी कोण लागतो, सायटोकायनिन. हे दिलंय 9वीच्या पुस्तकामध्ये. आणि ऍब्सिसिक आम्ल हे संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखते.
म्हणजे क्रिया मंदवते, पाने कमजोर करते आणि पाने गाळते. याच्या व्यतिरिक्त एक हार्मोन आहे, त्याचं नाव आहे इथायलिन. हे फळ पिकण्यासाठी लागणार हार्मोन आहे. 5 हार्मोन इथे दिलेले आहेत. एक ऑक्सिन दिलाय, जिबरेलिन दिलाय, सायटोकायनिन दिलाय, एब्सिसिक ऍसिड दिलाय आणि सगळ्यात शेवटी इथायलिन दिलाय. ह्या पाचीची गळ्यांना फंक्शन्स माहित असणं गरजेचं आहे. ह्या वनस्पती ज्या आहेत, व्हेनस फ्लाय ट्रॅप, ही वनस्पती कसली आहे? मांसभक्षी वनस्पती, इन्सेक्टिव्होर्स. येस, इन्सेक्टिव्होर्स. येस, याला इंग्रजीत काय म्हणतात? इन्सेक्टिव्होर्स. म्हणजे मांस खाणाऱ्या. मांस म्हणजे कोण? कीटक खाणाऱ्या. कशासाठी कीटक खातात? तर हे केवळ आणि केवळ नायट्रोजनसाठी कीटक खातात. नाहीतर या स्वयंपोषी वनस्पती आहेत, स्वतःचा अन्न स्वतः निर्माण करतात. त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात घ्या. व्हेनस फ्लाय ट्रॅप किंवा ड्रॉसेरा हे काय करतात? कीटकांना खाणाऱ्या वनस्पती आहेत. कीटकभक्षी वनस्पती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बघा, कीटकाचा स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतीच्या पानावरील तंतुके आतल्या बाजूने ओढली जातात आणि त्या कीटकाचं भक्षण करतात. येस, म्हणजे ह्या सगळ्या हालचाली आहेत, ह्या वनस्पतीच्या काय आहेत? हालचाली आहेत. वनस्पती सुद्धा हालचाल करतात. या सगळ्या ज्या वनस्पतीच्या हालचाली आहेत त्या एकतर हार्मोनवर डिपेंड आहेत किंवा नीडवर डिपेंड आहेत. आता बघा, आपल्या बाबतीत समन्वय म्हटलं तर चेतापेशी. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. न्यूरोग्लायल सेल. तर उद्या असा प्रश्न येऊ शकतो, ग्लायल पेशी कुठे असतात? येस, जसा प्रश्न आला होता बघा, कुफर पेशी कुठे असतात? कुठे असतात? लिव्हर मध्ये असतात. तसं ग्लायल पेशी कुठे असतात? ब्रेन मध्ये असतात. कारण त्याला न्यूरोग्लायल म्हणायची आवश्यकता नाही, नुसतं ग्लायल पेशी म्हटलं तरी चालतं. ग्लायल पेशी कुठे असतात? तर ग्लायल पेशी ह्या ब्रेन मध्ये असतात. आणि चेतापेशी म्हणजे न्यूरॉन्स यांनाच आपला मेंदूचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक म्हणून ओळखलं जातं. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर किडनी, सॉरी आवर ब्रेन. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर ब्रेन इज कॉल्ड ॲज न्यूरॉन्स. हे सर्वांना लक्षात येते. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर ही सगळी पीपीटी शेअर होणार आहे, काही ताण घेऊ नका. तर बघा, आपले जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्सला जे भाग असतात, एक असतो डेंड्रायटिस, एक असतो ॲक्झॉन. ॲक्झॉन म्हणजे शेपूट, डेंड्रायटिस म्हणजे वरचा झाडासारखा पार्ट. झाडासारखा पार्ट काय करतो? इन्फॉर्मेशन घेण्याचं काम करतो. आणि 2 चेतापेशीमध्ये जे अंतर असतं त्याला सिनॅप्स म्हणतात. इंग्रजीत पाठ करा, संपर्क स्थान असलं विचारत नाहीत. सिनॅप्स म्हणजे काय? सिनॅप्स इज द व्हेरी नॅनो डिस्टन्स प्रेझेंट इन बिटवीन 2 न्यूरॉन्स. येस, इथे दिले बघा. येस, हे सिनॅप्स आहे. म्हणजे 2 चेतापेशी दरम्यान असणाऱ्या सूक्ष्म अंतरास, सूक्ष्मला नॅनो म्हणा. येस, कारण नॅनो अंतर असते या दोघांत. तर ह्या नॅनो अंतराला नॅनो डिस्टन्सला आम्ही सिनॅप्स असं म्हणतो. चेतापेशीचे 3 प्रकार पडतात. एक असतात सेन्सरी न्यूरॉन्स, म्हणजे आपल्या सेन्सरी न्यूरॉन्स म्हणजे काय? आपल्या संवेदनशील अवयवाकडून ब्रेनकडे घेऊन जाणाऱ्या. येस, म्हणजे बघा, संवेदी चेतापेशी अवयवाचे व ज्ञानेंद्रिय म्हणजे कोण? डोळा असेल, नाक असेल, कान असेल. हे ज्ञानेंद्रिय म्हणजे संवेदनशील अवयव. म्हणजे संवेदनशील अवयवाकडून ब्रेनकडे जाणं म्हणजे सेन्सरी न्यूरॉन, आणि ब्रेनकडून आपल्या अवयवाकडे येणं ह्याला मोटार न्यूरॉन. दिशा लक्षात घ्या. ब्रेनकडे जे जातात त्याला सेन्सरी म्हणतात, अवयवाकडे येतात त्यांना काय म्हणतात? मोटार म्हणतात. इथे दिले बघा, मोटार. आणि दोन्ही काम एकदाच करतात त्यांना असोसिएट म्हणतात, एकत्र काम करणारे. येस, हे सगळ्यांना लक्षात घ्या. मानवी चेतासंस्थाचे 3 प्रकार आहेत. येस, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. इथे दिले बघा. सेंट्रल म्हणजे काय? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आणि पेरिफेरल म्हणजे काय? सगळ्या आपल्या शरीरातल्या चेता, सगळ्या शरीरातल्या आपल्या काय? चेता. आता सगळ्या चेताच्या आधी आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम बघूया. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये ब्रेन एक येतो आणि स्पायनल कॉर्ड एक येतो. ह्या स्पायनल कॉर्डला कोण आवरण दिले? व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे आपल्या पाठीचा कणा. येस, पाठीच्या कणाने त्याला काय दिले? आवरण दिले. हे सर्वांनी लक्षात घ्या. ओके, आता मेनिंजेस म्हणजे काय? मेनिंजेस म्हणजे मेंदूचं तिहेरी आवरण. मेंदूचं तिहेरी आवरण, तिहेरी पण महत्वाचं आहे, याला मेनिंजेस असं म्हणतात. आता सगळ्यात महत्वाचं, मेंदूमध्ये पोकळे असतात त्याला व्हेंट्रिकल म्हणतात. मेंदूमध्ये पोकळे असतात त्याला काय म्हणतात? व्हेंट्रिकल म्हणतात. आणि आपल्या स्पायनल कॉर्ड मधली जी पोकळी असते त्याला सेंट्रल कॅनल म्हणतात. हे स्पायनल कॉर्ड मध्ये जी पोकळी असते त्याला सेंट्रल कॅनल म्हणतात. आता हे सगळ्यांना लक्षात घ्या. या पोकळ्यांमध्ये एक फ्लुइड असतं, त्या फ्लुइडचं नाव आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आपल्या चेतासंस्थेला पोषक द्रव्य पुरवण्याचं काम करतो. येस, हे लिक्विड पुरवण्याचं काम करतो. हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. मानवी मेंदू हा 1300 ते 1400 ग्राम असतो. 100 अब्ज चेतापेशी याच्यामध्ये असतात, हे पण महत्वाचे. 100 बिलियन. येस, किती चेतापेशी असतात? 100 अब्ज म्हणजे 100 बिलियन असतात. आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. हे सुद्धा सगळ्यांनी पाठ करा. आणि या व्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार नियंत्रित करते, तर उजवी बाजू म्हणजे आपल्या कला क्षमता नियंत्रित करते. म्हणून आपला डावा मेंदू महत्वाचा आहे एमपीसी साठी, आणि उजवा मेंदू महत्वाचा आहे क्रिकेट खेळायला, गाणी म्हणायला, पोहायला, बाकीचे जे काही तुम्हाला तुमचे आर्ट आहे बिनकामाचं ते त्यासाठी उजवा मेंदू. तर डावा मेंदू उजवी बाजू सांभाळतो आणि उजवा मेंदू डावी बाजू सांभाळतो. का बरं? बिकॉज येस, इकडलं कनेक्शन इकडे असतं, इकडलं कनेक्शन इकडे असतं. एवढं साधं रिझन आहे, बाकी काही असं फार मोठा चमत्कार नाही. येस, बघा,
आता सेरेब्रमला म्हणतात व्हॉलेंटरी पार्ट. हे सेरेब्रमला काय म्हणतात? व्हॉलेंटरी पार्ट. हा मेंदूचा किती भाग आहे? 2/3. येस, हा मेंदूचा किती भाग आहे? 2/3 भाग आहे. हा मेंदूचा 2/3 भाग आहे. आणि हा सगळ्या आपल्या कशा काय म्हणून काम करतो? आपल्या सगळ्या व्हॉलंटरी प्रोसेस, हे सगळ्या व्हॉलंटरी प्रोसेस म्हणून काम करतो. त्यानंतर सेरेबिलम हा स्मॉल ब्रेन म्हणून ओळखला जातो. येस, सेरेबिलम स्मॉल ब्रेन म्हणून ओळखला जातो आणि हा आपल्या शरीराचा बॅलन्स निर्माण करतो. येस, बॅलन्स ऑफ द बॉडी. आणि सगळ्यात शेवटी मेडुला ऑब्लॉंगेटा हा आपल्या शरीरातला श्वसनाचा दर, हृदयाची ठोके, जठर रस स्त्रावणे, घाम येणे, येस, ह्या सगळ्या भूक लागणे, या सगळ्या नाही भूक लागणे, येस बाकीचं, येस स्नीजिंग, कफिंग, येस म्हणजे खोकला, शिंकणे, हे सगळं कोणाचकडे आहे? ह्या मेडुला ऑब्लॉंगेटा नावाच्या भागाकडे आहे. येस, लक्षात येते. आता स्पायनल कॉर्ड, तर स्पायनल कॉर्ड हा बॅक साईडला असतो. येस, बॅक साईडला असतो. त्याच्यापासून एक पर्टिक्युलर एक सगळ्यात हे म्हटलंय की सगळ्यात शेवटी तंतुमय धागा जो असतो त्याला काय म्हणतात? बघा, फायलम टर्मिनेल असं म्हणतात. हे पण लक्षात घ्या. स्पायनल कॉर्डच्या शेपटीला काय म्हणतात? बघा, जे नाव आता मी सांगितली, सेरेब्रमचं काम, सेरेबिलमचं काम, मेडुलाचं काम आणि स्पायनल कॉर्डचं काम, हे जेवढं मी सांगितलं तेवढी इथं यादी आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठ करा. येस, बघा, चेता 12 जोड्या असतात क्रॅनियल नर्वच्या आणि स्पायनल नर्वच्या जोड्या असतात 31. ह्या 12 आणि 31 एवढ्या आपल्याकडे चेता आहेत. चेता म्हणजे नर्व्स. एकूण नर्व्स किती आहेत? क्रॅनियल नर्व्स किती आहेत? 12 जोड्या. आणि स्पायनल नर्व्स किती आहेत? 31 जोड्या. हे पाठ करा. हे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. येस, बघा, आता इथं मी सांगितलंय की रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय? रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे एकदमच आपल्याला एकदम कोणतरी कानाखाली जोरात हात केला की आपण असं करतो ना, ही सुद्धा रिफ्लेक्स ऍक्शन. येस, नको बाबा मारू. येस, किंवा एकदमच आपल्या डोळ्यामध्ये काहीतरी जातंय, एकदम डोळे आपण झाकतो, ह्याला काय म्हणतो? रिफ्लेक्स ऍक्शन. थोडक्यात रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय? जर एखादी कुठली वस्तू, एखादी काही घटना आपल्याशी घडती आणि त्याच्या घटनेला आपण प्रोटेक्ट करणं स्वतःला, ह्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचंय. मग आता इथं काय केलंय बघा, 1 नंबर काय, 2 नंबर काय, 3 नंबर काय, 4 नंबर काय, 5 नंबर काय, 6 नंबर काय, 7 नंबर काय, हे असं विचारलंय स्टेट बोर्ड मध्ये आणि सांगितलंच नाही. येस, कळतंय ना? फक्त विचारून ठेवलंय, सांगितलंच नाही काय. तर हे आपल्या पुस्तकात हीच इमेज आहे. ह्यालाच काय म्हटलं, हे पुस्तकात दिलेलं आहे मी. येस, तर हे सगळं पुस्तकात बघून घ्या. येस, म्हणजे मी आता एवढे सगळे 7 नावं सांगावं, येस, अशी अपेक्षा करू नका. बघा, केमिकल कंट्रोल, रासायनिक कंट्रोल. आता सगळ्यांनी लक्षात घ्या, एंडोक्राइन ग्लँड काय असतात? हार्मोन निर्माण करणाऱ्या ग्रंथीला एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा, हार्मोन्स हे जास्त काळ टिकतात. येस, हार्मोन्स हे जास्त काळ टिकतात. हे एक 2 महत्वाचे आपल्याला इथं एमसीक्यू लक्षात ठेवायचे. ज्या हार्मोन्स निर्माण करतात त्यांना एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. येस, ज्या हार्मोन्स निर्माण करतात त्यांना एंडोक्राइन ग्लँड असं म्हणतात. येस, बघा, चला, काय दिसत नाही? पीपीटी क्लिअर दिसत नाहीये? येस, क्लिअर. हा, येस, एकदम काय ह्याच्यापेक्षा आणखीन हे भारी काही नाहीये. फक्त वर जा, हायेस्ट क्वालिटी करा. येस, क्वालिटी तुमच्या युट्यूबला जाऊन हायेस्ट क्वालिटी करा. येस, आता पीपीटी सेंड करायला इमिडिएटली जमणार नाही. आता इथं पीपीटी आहे, दुसरं कोणाकडे नाहीये, तर थोड्या वेळाने करता येईल. नंतर तुम्ही वाटलंच तर लेक्चर ज्यांना क्लिअर दिसत नाही, काही गावात असतील लोक, नेटवर्क कमी असेल, तर त्यांनी नंतर रेकॉर्डेड लेक्चर बघा. येस, असं काही नाही. ओके, बघा, तर ह्या एवढ्या आपल्याकडं ग्रंथी आहेत, वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. तर ह्या ग्रंथी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स निर्माण करतात. मी एक एक ग्रंथी सांगतो. हे मेंदूमध्ये जे दाखवलंय ती एक पियुषिका ग्रंथी आहे. येस, ही पिट्युटरी ग्लँड. ह्या पिट्युटरी ग्लँडला आपल्या शरीरामध्ये मास्टर ग्लँड म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर हे वरची जी ग्रंथी आहे आधचेतक, त्याला हायपोथॅलॅमस म्हणतात. त्याद्वारे एडीएच नावाचा हार्मोन तयार केला जातो. येस, हायपोथॅलॅमस. त्याच्यानंतर तृतीयनन ग्रंथी म्हणजे काय? तर पिनियल ग्लँड, जी मी तुम्हाला बायोलॉजिकल क्लॉक म्हणून काम करते असं सांगितलंय. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे आपल्या मेंदूचा आपल्या शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक म्हणून कोण काम करतं? पिनियल ग्लँड. आणि पिनियल ग्लँड इज द स्मॉलेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी. इथं जी असते त्याला थायरॉइड ग्लँड म्हणतात. थायरॉइड ग्लँडच्या बॅक साईडला पॅराथायरॉइड ग्लँड असते. थायरॉइड ग्लँड काय करते? आपल्या शरीराचा बीएमआर मेंटेन करते. आणि पॅराथायरॉइड ग्लँड काय करते? कॅल्शियम लेवल मेंटेन करते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं आपल्या जे आहे ते पॅनक्रियाज आहे. पॅनक्रियाज काय करतो? तर स्वादुपिंड ज्याला म्हणतात. तर हे स्वादुपिंड आपल्यात इन्सुलिन नावाचा हार्मोन, एक महत्वाचा हार्मोन निर्माण करते. येस, आता हे मुद्दामून मी तुम्हाला परत सांगतो, हे कशासाठी घेतले, हे चार्ट कशासाठी घेतलेत मला माहिती आहे. शेवटी विद्यार्थी काय करतात, आता स्टेट बोर्ड नाही वाचणार, आता माझ्या पीपीटी वाचणार, मला माहिती आहे. त्यामुळं मी हे चार्ट घेऊन ठेवलाय की बाबा माझं शिकवण्यासारखं ह्याच्यात काही नाहीये, कारण हे शिकवायचं नाहीये, हे पाठ करायचंय. कोणती ग्रंथी कोणता हार्मोन काढते, निर्माण करते आणि त्याचं कार्य काय, हे काय मी सांगून उगाच टाइम तुमचाही घालत नाही, माझाही घालत नाही. ही पीपीटी तुम्हाला वाचायची आहे, पाठ करायची आहे. केवळ 60 म्हणजे, आणि पीपीटीचे पेज एकदम छोटे असतात. येस, कारण अख्ख्या पुस्तकाचा सार काढलाय मी, सार.
ह्याच्या बाहेरचा प्रश्न येण्याची शक्यता नाहीच आहे, कारण ज्याच्यावर एमसीक्यू बनतो त्याला मी कट केलंय आणि ते इथं घेतलंय, त्यामुळे तुम्ही हे जास्तीत जास्त लोक वाचून घेताल अशी अपेक्षा करतो. येस, हा येस प्रशांत, येस मेंदूची उंचवटे म्हणजे सलकाय आणि गायर आहे. ओके चलो, हा हे सगळं तुम्हाला वाचायचं. त्याच्यानंतर आपल्याला जेनेटिक्स शिकायचं आहे. आता हे जेनेटिक्स मध्ये बघा, खेकड्याकडं 200 गुणसूत्र असतात, मक्याकडे 20 असतात, मका म्हणजे झाड सॉरी क्रॉप, बेडकाकडे 26 असतात, गोल कृमीकडे 4 असतात, बटाट्याकडे 48 असतात, मानवाकडे 46 असतात. हे जोड्याला लावून येतं बघा डायरेक्ट. येस, गुणसूत्राची संख्या आणि सजीव, मग सगळ्या अख्ख्या जगात 87 लाख सजीव आहेत. एवढ्यांचं नाही पाठ करायचं. येस, एवढंच करा, कारण 9वीच्या पुस्तकात दिले म्हणून करा. येस, ह्याच्या 2-3 जरी पाठ केले तरी समजून जातात. ओके, आपल्याला मानवाचे तर माहिती 46, बाकीचे तुम्ही बघा. आता खेकड्याकडे 200 असतात, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचं, प्रथिन निर्माण करणारा आपल्या शरीरात डीएनएचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात, जीन. म्हणून आपल्या शरीरात जीन काय निर्माण करतात, प्रथिन. आणि प्रथिन हे थोडक्यात एन्झाईम आहेत, किंवा एन्झाईम हे प्रथिन आहेत. त्यामुळे हे एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये काहीतरी गुणधर्म दाखवतात. म्हणून आपल्या शरीरात गुणधर्म दाखवणारा डीएनएचा तुकडा म्हणजे जीन होय. येस, हे सर्वांनी लक्षात घ्या. नेक्स्ट, आता डीएनए. आता ह्या डीएनए वर सगळ्यात महत्वाचं जर काय सांगायचं झालं तर डीएनए 1869 साली या डीएनए ला फेडरिक मिशेल या शास्त्रज्ञाने शोधलं. सगळ्यात पहिल्यांदा याला न्यूक्लिऑन असं म्हटलं, कारण केंद्रकात होतं. त्याच्यानंतर हा अल्टमॅन शास्त्रज्ञ आला, त्याला कळालं हा तर ऍसिड आहे, मग हा न्यूक्लिक ऍसिड म्हणून शोधला गेला. येस, आणि त्याच्यानंतर कळालं ह्याच्यात रायबोज शुगर आहे, पण रायबोज पेक्षा 1 ऑक्सिजन कमी आहे, म्हणून त्याला नाव दिलं डीऑक्सी रायबोज शुगर, म्हणून नाव पडलं डीएनए. आणि या डीएनएचं चांगलं स्ट्रक्चर 1953 ला मांडलं वॅटसन अँड क्रिक. वॅटसन अँड क्रिकनं कोणतं स्ट्रक्चर मांडलं मित्रांनो, डबल हेलिक्स स्ट्रक्चर. पाठ करा, 1953 साली वॅटसन आणि क्रिक यांनी डबल हेलिक्स स्ट्रक्चर मांडलं. इथे दिले बघा, डबल हेलिक्स स्ट्रक्चर मांडलंय. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या डबल हेलिक्स स्ट्रक्चर नुसार न्यूक्लिओटाइड, बघा दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, स्टार म्हणतो याला मी. न्यूक्लिओटाइड ही संकल्पना समोर आली. म्हणून डीएनए मध्ये छोटे छोटे घटक असतात, त्या छोट्या छोट्या घटकाला न्यूक्लिओटाइड असं म्हणतात. येस, सर्वांनी लक्षात घ्या. येस, ह्याला काय म्हणतात, न्यूक्लिओटाइड असं म्हणतात. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथं मी मुद्दामून काय दिले बघा, तर ऍडेनिन आणि ग्वानिन हे प्युरिन्स आहेत, आणि सायटोसिन आणि थायमिन हे पायरिमिडिन्स आहेत. बघा मी इथं लिहितो प्युरिन्स हे कसे असतात, डबल रिंग. येस, डबल रिंग. आणि हे कोण आहेत, ऍडेनिन आणि ग्वानिन. दुसरे असतात पायरिमिडिन्स हे कसे असतात, सिंगल रिंग. आणि हे कोण आहेत, थायमिन आणि सायटोसिन. हे कोण आहेत, हे कोण आहेत, आता लगेच जास्त मी डिस्क्राईब करत नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा, डीएनएचा एक घटक आहे त्याचं नाव न्यूक्लिओटाइड, आणि त्या न्यूक्लिओटाइडचे घटक आहेत त्याचं नाव आहे ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. 4 पैकी एक जण एका न्यूक्लिओटाइडला असतो. आणि एका डीएनए मध्ये तुमच्या, माझ्या, मांजराच्या, कुत्र्याच्या सगळ्याच्याच डीएनए मध्ये 4 ला 4 असतात. येस, ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे काय आहेत, नायट्रोजन बेसिस आहेत. आणि हे लक्षात ठेवा, ए ऑलवेज पेअर्स विथ टी आणि जी ऑलवेज पेअर्स विथ सी, हे 9वीच्या पुस्तकात दिले. त्यामुळे मला इथं सांगायचंय न्यूक्लिओटाइड मध्ये काय असतं, तर न्यूक्लिओटाइड मध्ये एवढे घटक असतात, त्याच्यातला न्यूक्लिओटाइडला एनटी म्हणू आपण. एक असतो त्या म्हणजे शुगर. कुठली शुगर असते, मी आता सांगितलं डीऑक्सिरायबो शुगर असते. नंबर 2 ला असतात ते 4 प्रकारचे नायट्रोजन बेस. कोणते कोणते, ए टी जी सी, ए पेअर्स विथ टी, जी पेअर्स विथ सी. आणि सगळ्यात महत्वाचं डीएनए ला ऍसिड का म्हणतात, कारण त्याच्यात कोणत्या प्रकारचं ऍसिड असतं, फॉस्फोरिक ऍसिड. येस, कोणत्या प्रकारचं ऍसिड असतं, फॉस्फोरिक ऍसिड. म्हणून डीएनए मध्ये कोणतं ऍसिड असतं हे आपल्याला सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. येस, मी तुम्हाला आता सांगितलं ऍडेनिन नेहमी थायमिन सोबत जोडला जातो, आणि ग्वानिन हा नेहमी सायटोसिन सोबत जोडला जातो. येस, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता जनुक मी आता सांगितलं. जीन म्हणजे काय, जीन म्हणजे डीएनए वरचा असा तुकडा जो तुमच्यामध्ये एक कॅरेक्टर दर्शवतो, जो तुमच्यामध्ये एखादा गुणधर्म दर्शवतो. येस, त्यामुळे हे सर्वांना लक्षात घ्यायचे. अनुवंशिकता ही जीनवर डिपेंड असतं, म्हणून त्याला इंग्रजीत जेनेटिक कॅरेक्टर असं म्हणतात. येस, म्हणून याला इंग्रजीत काय म्हणतात, जेनेटिक कॅरेक्टर. येस, ओके. ओके, आता इथं ही मी डायग्राम का घेतली माहितीये, तर बघा हे उभं अंतर आणि असलं अंतर असं दिलंय. आडवं अंतर किती असतं, 2 नॅनोमीटर. येस, डीएनएचं आडवं अंतर त्याला डायमीटर म्हणतात. व्हॉट इज द डायमीटर ऑफ डीएनए, 2 नॅनोमीटर. हे पाठ करा, हे अत्यंत महत्वाचं आहे. हे विचारण्याची शक्यता जास्त नाहीये, हे पण नाहीये. येस, पण हे मात्र विचारतात, डायमीटर ऑफ डीएनए 2 नॅनोमीटर. हे पाठ करा. चला, तंत्रज्ञानाची बीजे. येस, असा प्रश्न कसा येतो बघा ह्याच्यामध्ये. एकूण बघा, मानवी जनुक प्रकल्प आहे, त्याला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणतात. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा
कधी 2000 मध्ये हा लॉन्च केला गेला, ते पण अमेरिकेच्या खासगी उद्योग कंपनीने लॉन्च केला आणि त्यानुसार कळालं की मानवामध्ये किती जनुके आहेत, 20,000 ते 30,000. डायरेक्ट प्रश्न येतो, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नुसार मानवामध्ये किती जनुके असतात, 10 ते 20,000, 20 ते 30,000, 30 ते 40,000. तर उत्तर लिहायचे आपल्याला 20 ते 30,000 जनुके असतात. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग ह्या प्रत्येक जनुकांचा अभ्यास आजही चालू आहे. ह्याला जेनेटिक इंजिनिअरिंग, ह्यालाच बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. आता बायोटेक्नॉलॉजी हा भाग राज्यसेवेचा जरी असेल तरी कंबाईनला कितीतरी प्रश्न आलेत. का? कारण तो 9वीच्या पुस्तकात दिलाय. येस, आपल्याला देणं घेणं फक्त 9वीच्या पुस्तकात असलं पाहिजे. नेक्स्ट, आता आरएनए जर बघितलं, रायबोज म्हटलंय बघा, आरएनए मध्ये डीएनए पेक्षा एक ऑक्सिजन एक्स्ट्रा असतो. आरएनए मध्ये डीएनए पेक्षा एक ऑक्सिजन एक्स्ट्रा असतो. आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ए टी जी सी, ह्या 4 पैकी फक्त टी नसतो यांच्याकडं. टी च्या ऐवजी यू असतो. पाठ करा. येस, आरएनए कडून या 4 पैकी कोण नसतो? टी नसतो. टी च्या ऐवजी यू असतो. यूला युरॅसिल म्हणतात. येस, यूला युरॅसिल म्हणतात. इथं कुठे दिले का? दिले तर ठीक आहे, नाही दिले तर आपण पाठ करून घेऊ. येस, नाही दिलं तर बघा, 3 प्रकारचे आरएनए आपल्यामध्ये आहेत. आर आरएनए, एम आरएनए, टी आरएनए. येस, आर आरएनए, एम आरएनए, टी आरएनए. सगळ्यात जास्त प्रमाण आर आरएनएचं, 2 नंबरला टी आरएनएचं, 3 नंबरला एम आरएनएचं. जास्त टू कमी, सगळ्यात कमी एम आरएनए. येस, सगळ्यात महत्वाचा आरएनए कोणता? आर आरएनए. कारण जास्त प्रमाणात आहे. तो रायबोझोम सोबत प्रथिनांची निर्मिती करतो. पण प्रथिनांची निर्मितीची सुरुवात करणारा, इनिशिएशन करणारा कोण, असा प्रश्न जर आला, एम आरएनए उतरल्या. येस, काय लिहायचं? एम आरएनए लिहायचं. म्हणजे हे 3 आरएनएचे प्रकार आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता मेंडल यांचे अनुवंशिकते सिद्धांत, तसं मी हे वाचण्यासाठी घेतलंय, परंतु मी थोडक्यात मात्र 5-10 मिनिटं तुमचे घेईल. आणि या 5-10 मिनिटात हे अनुवंशिकते सिद्धांतामधला सगळ्यात पहिला एमसीक्यू म्हणजे वाटाण्याचं झाड. येस, आणि वाटाण्याच्या झाडाला इंग्रजीमध्ये म्हणजे सायंटिफिक बॉटनिकल नेम काय, असा डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. एकतर याला अनुवंशिक शास्त्राचा जनक म्हणतात, द फादर ऑफ, काय म्हणतात? फादर ऑफ जेनेटिक्स किंवा फादर ऑफ हेरिडेटरी असं पण म्हणतात. म्हणजे ह्या माणसानं सांगितलं, येस, ह्या माणसानं सांगितलं की बाबा बुटकं होणं, उंच होणं, आई वडील बुटके असताना सुद्धा लेकरू उंच होणं, येस, असलं कधी होतं? असं कधी होतं? किंवा आई वडिलांचे दोघांचे नाक चांगलंय पण लेकराचं नाकच वेगळं निघालं. येस, हे सगळ्या गोष्टी कोण समजून सांगितल्या? तर या माणसानं सांगितल्या. म्हणून याला अनुवंशिकतेचा काय म्हणतात? फादर म्हणतात. फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हणतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी त्यानं वाटाण्याला निवडलं. का बरं वाटाण्याला निवडलं? कारण वाटाण्याकडे व्हरायटी होती. येस, वाटाण्याच्या बिया, येस, वाटाण्याची पानं, वाटाण्याच्या उंची, त्याच्या बाकीच्या वनस्पतीत आहेत. त्याच्या बॅक साईडला एक 7x7चं काहीतरी हे होतं, 7x7 काहीतरी, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, 7 का 14 त्याचा आकडा फिक्स आहे त्याच्या आयुष्यामधला. तर तेवढ्याच आकड्यात तेवढ्याच व्हरायटी घेतल्या, तेवढंच काहीतरी केलं. येस, असं काहीतरी आहे. तो काही प्रश्न नाही, त्यामुळे मला पाठ नाही. येस, ए जी सोबत जोडतात. नाही, सगळं चुकत नाही, हे सगळं चुकत नाही सचिन सर. ए टी सोबतच जोडतं, काय नाही. ए टी सोबत जोडतं आणि जी सी सोबत जोडतं. येस, पाठ करा. येस, आतापर्यंत तुमचं चुकत असेल तर आता इथून पुढे पाठ करा. ए ऑलवेज पेअर्स विथ टी, जी ऑलवेज पेअर्स विथ सी. येस, समजते? समजते? हे चुकणार नाही, हे चुकणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. हे बरोबर आहे. ए ऑलवेज पेअर्स विथ टी, जी ऑलवेज पेअर्स विथ सी. आणि ह्या दोघांना प्युरिन्स म्हणतात, ह्या दोघांना पायरिमिडीन्स म्हणतात. येस, एवढं तर खरं, काही प्रॉब्लेम नाही. चलो, तर बघा, मेंडल, तर ग्रेगर मेंडेल हा 1822चा जन्म आहे, 1884 मृत्यू आहे. हे मी का सांगितलं? कारण ह्या पूर्ण ह्याच्यात जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या बिचाराने एवढे प्रयोग मांडले पण मरेपर्यंत त्याला महत्व दिलं गेलं नाही. मेल्यानंतर मात्र त्याचे जर्नल प्रसिद्ध झाले आणि त्याच्यानंतर ह्याला अनुवंशिकतेचा फादर म्हणून ओळखण्यात आलं. येस, एवढ्यासाठी मी ते घेतलं. आता हे वाटाण्याच्या बिया, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त मला हे थोडक्यात सांगायचं. येस, मी माझ्या पुस्तकात ही इन्फॉर्मेशन दिली नाही, कारण मी ते बायोटेक्नॉलॉजी मध्ये ठेवली आहे. आणि बायोटेक्नॉलॉजी हा आपला मुख्य परीक्षा पार्ट आहे, माझं पुस्तक आहे, त्या मुख्य परीक्षा पुस्तकात टाकले. पण मला इथं थोडंसं समजून सांगायचंय, त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या. जे कॅरेक्टर डॉमिनन्स असतो, डॉमिनन्स हा एक शब्द लक्षात ठेवा. येस, प्रभुत्व. आणि दुसरा असतो रेसेसिव्ह, म्हणजे अप्रभुत्व. येस, अप्रभुत्व आणि प्रभुत्व. आता डॉमिनन्स जे कॅरेक्टर असतं ते कॅपिटल न लिहितात. समजा टॉल, टॉल हे कशाच्या बाबतीत आहे? उंचीच्या बाबतीत, तर ते कॅपिटल टी न लिहितात. आणि स्मॉल टी हे रेसेसिव्ह फॅक्टर म्हणून लिहिलं जातं. आता ह्याचा अर्थ काय? तर आपण कोणताही सजीव हा म्हणजे लैंगिक प्रजनाबद्दल चालू आहे, कारण व्हेरिएशन्स कोणामध्ये असतात? लैंगिक प्रजनामध्ये असतात. येस, व्हेरिएशन्स कोणामध्ये असतात? लैंगिक प्रजनामध्ये असतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्या व्हेरिएशन मध्ये नीट लक्षात काय ठेवायचंय की एक आईकडून येतो, एक वडिलाकडून येतो, कारण दोघांच्या एकत्रीकरणातून आपण निर्माण झालोय. येस, आणि आपण पण आणखी निर्माण करणार आहोत, जिथं दोघं निर्माण येणार, दोघं एकत्र येणार आहेत. मग आता ह्या दोघा एकत्रीकरणामध्ये आता होतं काय? एक जण बुटका आहे आणि एक जण टॉल आहे. येस, हे एकत्र आले
येस, हे एकत्र आल्यानंतर कॅरेक्टर काय असेल, कॅरेक्टर काय असेल. आता नीट जर लक्षात घेतला, जो बुटका असतो ना मित्रांनो, आता जो बुटका आहेच बुटका, बुटका म्हणजे आता हे आपण आपलं सोडून द्या, येस आपल्या पणातला बुटका सोडून द्या. आता आपण कोणाकडे जाऊ, वटाण्याकडे जाऊ. वटाण्यामध्ये जो बुटका आहे तो बुटका आहे म्हणजे त्याच्याकडे 2 जीन असले पाहिजे, ते दोन्ही बुटक्याचीच असली पाहिजे. बुटके म्हणजे थोडक्यात काय, अप्रभुत्व. आणि जो उंच आहे त्याच्याकडे दोन्ही जीन कशी असली पाहिजे, एक तर कॅपिटल टी असलं पाहिजे किंवा एक टी कॅपिटल एक टी स्मॉल. असं का, कारण हा जो जन्माला आलाय, नीट ऐका आता, नीट ऐका, हा जो जन्माला आहे ह्याची आई म्हणजे आता वनस्पतीमध्ये पण आई धरू एखादी, येस, ह्याची आई बारकी होती परंतु ह्याचे वडील मात्र कसे होते, उंच होते. म्हणून पोरगा उंच जन्माला आला. म्हणून उंच मुलगा जन्माला येण्याचं हे सुद्धा एक लक्षण आहे आणि हे सुद्धा लक्षण आहे. हे लक्षण म्हणजे काय, वडील पण उंच आई पण उंच. लक्षात येते का, वडील पण उंच आई पण उंच म्हणजे असं दर्शवलं जातं. आई किंवा वडिलांपैकी एक जण बारका एक जण मोठा आहे, तर एक स्मॉल काढलं जातं, एक कॅपिटल जातं. म्हणजे लक्षात घ्या, एक जरी कॅपिटल असेल तर प्रभुत्व आहे, पण दोन्ही स्मॉल असतील तर अप्रभुत्व आहे. एवढंच लक्षात ठेवायचंय. मग ह्यानुसार हे सगळं समजून जाईल तुम्हाला, सगळं समजेल. आता परत नंतर वाचा, नाही समजलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये मला विचारा, उद्या मी 10वी घेणार आहे, सर आम्हाला मेंडल कळालं नाही, परत सांगा. येस, हे सगळं तुम्हाला लक्षात येईल. प्रभावी गुणधर्म कोणते आहेत बघा, हातावर केस असणे, हातावर केस नसणे, काळे व कुरळे केस हे प्रभावी, भुरे व सरळ केस हे अप्रभावी आपल्याबद्दल. येस, कानाची मोकळी पाळी, येस ही प्रभावी, कानाची चिकटलेली पाळी हे अप्रभावी. येस, म्हणजे प्रभावी म्हणजे आपण आता नॉर्मली डॉमिनंट वालीच आहेत आपण. येस, तर हे सगळ्या लक्षात घ्या. नेक्स्ट म्हणजे हे मी का दिलं माहितीये का, कारण याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता मी तुम्हाला समजून सांगितलं की बाबा कॅपिटल टी, आता टी म्हणजे टॉल आलं. इथं जर समजा येलो कलर बद्दल असेल तर कॅपिटल वाय स्मॉल वाय, रेड कलर बद्दल आलं, कलर कशाचे आले, त्या पर्टिक्युलर वनस्पतीची, वटाण्याची. येस, येतील बघा पुढं. येस, ही तर हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. पिढ्यानी पिढ्या हे कसे चेंजेस होतात हे लक्षात घ्यायचंय. ही सेकंड स्लाइड तुम्ही वाचून घेणार आहेत. नाही समजलं तर उद्याच्या लेक्चरमध्ये मला विचारणार आहेत, कारण मी तुम्हाला संकल्पना थोडी समजून सांगितलेली आहे. येस, ही सुद्धा मुद्दामून स्लाइड मी घेतलीये. स्लाइड ह्याच्यासाठी घेतलीये की ती तुम्ही वाचावी, 9वीच्या पुस्तकाकडे जायची गरज नाही. चला, आता जेनेटिक डिसऑर्डर आहेत. तर जेनेटिक डिसऑर्डर मध्ये तर एवढं लक्षात ठेवा, आईकडून 23, वडिलाकडून 23, आपल्यामध्ये 46 होतात. आई जी आहे तिचा 22 + x येतो, वडील जे आहे तिचा 22 + x किंवा y येतो. तर ह्या दोघांचं एकत्रीकरण होऊन आपण निर्माण होतो, म्हणजेच 44 + xy. येस, हे कॉम्बिनेशन झालं पाहिजे. हे कॉम्बिनेशन होताना जर 23 + 23 46 जर होत नसतील, 23 + 23 45 झाले, कारण एकाने एकाला डिलीट केलं, किंवा 23 + 23 47 झाले म्हणजे एकाने एकाला वाढवलं, असं होऊ शकतं. ह्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. याला काय म्हणतो आम्ही, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स. त्या क्रोमोझोमल डिसऑर्डर्स मध्ये मी आता तुम्हाला सांगितलं की एवढ्या 23 जोड्या आहेत, क्रोमोझोमच्या 23 जोड्या आहेत. ह्या जोड्या अशा इथं दिल्यात बघा, व्यवस्थित दिल्यात. तर ह्याच्यात लक्षात घ्यायचं काय आहे, तर ह्या 23 जोड्यावर काय असतात, मेंडलनं सांगितलेले काय असतात, ते जनुके असतात. किती प्रकारचे, 2 प्रकारचे, एक प्रभावी एक अप्रभावी. प्रत्येक क्रोमोझोमवर एक प्रभावी एक अप्रभावी असा गुणधर्म असतो. येस, असा गुणधर्म असतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. आता लक्षात काय घ्यायचे, डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम मध्ये किती क्रोमोझोम असतात, 21व्या क्रोमोझोमला 3 क्रोमोझोम असतात. 21व्याला नॉर्मली प्रत्येक क्रोमोझोम डबल आहे आपला, पण डाऊन सिंड्रोम नावाचा रोग आहे. त्या रोगामध्ये हा जन्मताच होतो. हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. जेनेटिक म्हणण्यापेक्षा क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. येस, जिथं दोघांचे क्रोमोझोम एकत्र येऊन 46 निर्माण होण्याच्या ऐवजी 47 निर्माण होतात, आणि 47 निर्माण होणारा मुलगा किंवा मुलगी जन्माला येते. हे कितव्या क्रोमोझोमला एक एक्स्ट्रा व्हायला हे विचारलं जाऊ शकतं. 21व्याला ट्रायसोमी होणं, ह्याला काय म्हणतात, 21व्याला ट्रायसोमी होणं. हे लक्षात घ्यायला डाऊन सिंड्रोम म्हणतात. मग डाऊन सिंड्रोम मध्ये काय असतं, मानसिक वाढ खुंटणे, यस, हे सगळ्यात महत्वाचं, मतिमंद असणे, आणि त्यांची इतर वैशिष्ट्य म्हणलं तर कमी उंची, पसरट मान, चपटे नाट, आखूड बोट, आडवी एकच हस्तरेषा. येस, त्याच्यानंतर डोक्यावर विरळ केस असणे, म्हणजे इथं उदाहरण इथं दिले सुद्धा. येस, इत्यादी सोबतच यांचे अपेक्षित आयुर्मान हे 16 ते 20 वर्षच असतं, जास्त जगत नाहीत. आणि यांच्या चेहऱ्याची ठेवण ही मंगोलियन व्यक्तीसारखी असते. येस, म्हणजे याला मंगोलियन डिसीज सुद्धा म्हणतात, पण मंगोलियन डिसीज हे बिचारे नॉर्मल असतात ते, पण त्याच्यानुसार हे नाव दिले मंगोलियन. येस, ओके, त्यांनी प्रोटेस्ट केला नाही म्हणून राहिलं. टर्नर सिंड्रोम. आता टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, 23 + 23 एकत्र येऊन 46 निर्माण होण्याच्या ऐवजी सेक्स क्रोमोझोम एक गायब होतो. म्हणजे ज्यांच्याकडे 44 प्लस केवळ एक्सच असतो, पुढचा एक्स नसतो किंवा पुढचा वाय नसतो, त्यांना टर्नर सिंड्रोम म्हणतात. म्हणून टर्नर सिंड्रोम मध्ये किती क्रोमोझोम असतात, 45. याला मोनोसोमी म्हणतात. याला काय म्हणतात, मोनोसोमी म्हणतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, आता क्लीन फिल्टर सिंड्रोम मध्ये काय होतं, 44 ला काही प्रॉब्लेम नाही, परंतु इथं 3 क्रोमोझोम निर्माण होतात, एक्स एक्स वाय.
इथं दिले बघा 44 + XXY. म्हणून कोणत्या रोगामध्ये 47 गुणसूत्र असतात? डाऊन सिंड्रोम आणि क्लिनफिल्टर. येस, या दोघांमध्ये 47 गुणसूत्र आहेत, टर्नर मध्ये मात्र 45 गुणसूत्र आहेत. हे आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. ओके, येस. चलो आता हा झालं 47. हे इथे एक दिले बघा, राष्ट्रीय आरोग्य मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आरोग्य मिशन एप्रिल 2005 ला सुरू झाले आणि शहरी 2013 ला सुरू झाले. येस, जे प्रश्न काढणार आहे ना त्याला स्टेट बोर्ड समोर असते, जे दिसलं ते उचलतात. येस, त्याच्यामुळं जास्त ताण नाही घ्यायचं, हाय ते पाठ करायचं. त्याच्यानंतर बघा आता हे कसे प्रश्न पाठ करायचे बघा, मला माहिती आहे प्रश्न कसा येईल. येस, मी तुम्हाला 100% सांगतो. कन्सेप्ट कुठं लागतात आणि कन्सेप्टला वेळ पाहिजे आपल्याकडं. येस, आणि आपलं रिव्हिजन लेक्चर चालू आहे. माझं मत आहे की तुम्हाला डायरेक्ट मार्क्स मिळावेत. येस, तुम्हाला काही डॉक्टर व्हायचं नाही ना, तुम्हाला बायोलॉजिस्ट व्हायचं. आपल्याला काय व्हायचंय? STI व्हायचंय, PSI व्हायचंय. त्यामुळे आपण मार्क्सला भर देऊ. तर बघा, सिंगल जीन म्युटेशन मुळे होणाऱ्या रोगांची उदाहरणे सांगा, ही फक्त पाठ करा. बस बस. येस, कसा होतो, कुठून होतो, कसा, काही गरज नाही. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की सिंगल जीन म्युटेशन मुळे कोणते रोग होतात. येस, तर डायरेक्ट पाठ करायचं. हचिन्सन्स डिसीज, टेसॅक्स रोग, गॅलॅक्सोटिमिया, फिनिलकिटोनिरिया, सिकल सेल अॅनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता म्हणजे कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, रात आंधळेपणा, ही सगळी सिंगल जीन म्युटेशनचे डिसीज आहेत. म्युटेशन म्हणजे जनुकामध्ये होणारा छोटासा बदल. येस, आता वर्णकहीनता, अल्बिनिझम, तर अल्बिनिझम म्हणजे कोणता पिगमेंट कमी असणं? मेलॅनिन नावाचा पिगमेंट अजिबात नसणं, पूर्ण पांढरं शिपट असणं, ह्याला अल्बिनिझम म्हणतात. हा सुद्धा कसला आहे? तर हा सिंगल जीन म्युटेशन आहे. तर सिकल सेल अॅनिमिया हा जास्त एक्सप्लेन केला 9वीच्या पुस्तकामध्ये. येस, कारण तो आपल्या भारताचा, त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा मोठा प्रॉब्लेम आहे. सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय? तर असा सिंगल जीन म्युटेशनचा डिसीज आहे जिथं तुमचा हिमोग्लोबिन, नीट लक्षात घ्या, काय हिमोग्लोबिन हा तयार होण्यात अडथळा निर्माण होतो. आणि हिमोग्लोबिन तयार होण्यात अडथळा निर्माण होतो तर ऑक्सिजन वहन संकल्पना ही तुमची थोडी काय पडते? वीक पडते. त्यामुळं सिकल सेल अॅनिमियामध्ये आरबीसीचा आकार कोयत्यासारखा होतो. कशासारखा होतो? सिकल म्हणजे कोयता. आरबीसीचा आकार कशासारखा होतो? कोयत्यासारखा होतो. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. सिकल सेल आजाराचे 2 प्रकार आहेत. एक सिकल सेल वाहक असतो. वाहक म्हणजे स्वतःला रोग नसतो, परंतु तो पुढच्याला रोग निर्माण करू शकतो. पुढच्याला म्हणजे त्याच्या लेकरा बाळांना, दुसऱ्याचा काही संबंध नाही. येस, आणि सिकल सेल पीडित व्यक्ती म्हणजे स्वतःला रोग असणार आहे. तर त्याचे कॅरियर कसे दर्शवलेत बघा, AS आणि SS म्हणजे रोग असणं, नीट लक्षात घ्या, वाटलं तर पुढच्या पेजवर आहेच. येस, बघा, AA म्हणजे नॉर्मल, AS म्हणजे कॅरियर आणि SS म्हणजे रोग. सिकल सेल यस म्हणजे काय? कॅरियर, पण एक नॉर्मल आहे ना, एक नॉर्मल आहे, त्याच्यामुळे ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, ह्याला वाहक म्हणतात. हा मात्र पूर्णपणे नॉर्मल आहे. येस, आता ह्या दोघांचं जर लग्न झालं, येस, नीट लक्षात घ्या. आता हे जाऊ द्या टेबल. येस, मी तर सांगतो बघा, एक AA आहे, एक AS आहे आणि एक SS आहे. येस, बघा नीट लक्षात घ्या, ह्या दोघांचं जर लग्न झाल्यानंतर लेकर होतात. येस, म्हणून लग्न एक तर ह्या दोघांची जोडी पडेल. येस, एक तर ह्या दोघांची जोडी पडेल, बरोबर, कारण याच्यातून एकच पेशी बाहेर येणार आहे. ती एक पेशी म्हणजे कोणती? स्पर्म किंवा ओव्हम. एक तर ही असेल, नाही तर ही असेल. कोणती आली आणि यातली कोणती आली तरी सुद्धा AA किंवा ASच निर्माण होईल. म्हणजे यांना जन्माला येणारं बाळ हे AA तरी असेल, AS तरी असेल. याचा अर्थ हे वाहक असेल आणि नॉर्मल असेल. म्हणून ह्या जोडीला, येस, ह्या जोडीला पीडित म्हणजे सिकल सेल पीडित होऊ शकत नाही. ह्या जोडीला लक्षात येते ना. परंतु ही जोडी जर बदलली आम्ही तर, म्हणजे याच्यासोबत जर नॉर्मल वाल्याचं लग्न झालं तर हे जो आहे तो पीडित आहे आणि हा नॉर्मल आहे, बरोबर. सिकल सेल आणि नॉर्मल ह्या दोघांचं जर लग्न झालं तर तिथं सुद्धा दोघं जे जन्माला येईल ते कॅरियर होईल, जे जन्माला येईल ते कॅरियर होईल, पण पीडित होणार नाही. येस, जे जन्माला येईल ते कॅरियर होईल पण पीडित होणार नाही. लक्षात येते, कॅरियरच जन्माला येईल. आणि आता नीट लक्षात घ्या, एक जण कॅरियर आहे आणि दुसरं मात्र पीडित आहे. एक जण कॅरियर आहे आणि दुसरा मात्र पीडित आहे. अशा परिस्थितीत मात्र कॅरियर पण जन्माला येण्याची शक्यता आहे आणि पीडित पण जन्माला येण्याची शक्यता. त्यामुळे हे काय, फक्त जोड्या लावायच्या तो. म्हणून हे एवढा मोठा टेबल दिलाय. आयोगानं प्रश्न कसाही विचारू द्या, तुम्हाला आला पाहिजे. येईल? येस, आलाच पाहिजे. येस, तर इथं एक सगळ्यात महत्वाचं दिलंय की इलेक्ट्रोफोरोसिस कोणती टेक्निक वापरायची सिकल सेल अॅनिमियासाठी? इलेक्ट्रोफोरोसिस पाठ करा. दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस, पाठ करा. तर इलेक्ट्रोफोरोसिस हे सगळ्यात महत्वाचं आहे. इलेक्ट्रोफोरोसिस ही सिकल सेल अॅनिमियासाठी महत्वाची टेक्निक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा आजार एक महत्वाचा म्हणजे ह्याच्यामधून पसरतो, पर्टिक्युलर प्रेग्नन्सी मधून पसरतो. हा 5व्या महिन्यामध्ये डिटेक्ट होऊ शकतो. येस, म्हणून त्याच्यामुळं ही
लग्नाच्या आधी सुद्धा आपण रक्त चाचण्या करू शकतो वधू आणि वरांच्या. येस, हे सुद्धा ह्याला भरपूर सारे हे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मी ह्या एमसीक्यू साठी घेतलंय, फॉलिक ऍसिडची गोळी. कोणती गोळी? सिकल सेल अॅनिमियाला कोणती गोळी वापरतात? फॉलिक ऍसिडची गोळी. येस, सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि आता तंतुकणिकामुळे होणारे रोग, मायटोकॉन्ड्रियाच्या विकृतीमुळे होणारे रोग पाठ करा. एकच, लेबरचा सिंड्रोम. येस, कोणता? लेबरचा सिंड्रोम पाठ करायचं. मी म्हणलं की पाठ करा, एक्झामला प्रश्न आलाच राहिला, चांगली गोष्ट आहे. लेबर सिंड्रोम हा कशामुळे होतो? तर तो आपल्या मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आहे हा लेबरचा सिंड्रोम. एवढंच पाठ करायचं. आणि बहु म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सुरुवातीला काय सांगितलं, एक सिंगल जीन म्युटेशन हा मल्टिपल जीन म्युटेशन. आणि मल्टिपल जीन म्युटेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग याच्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा हे असले रोग आहेत. आणि सुरुवातीची जी सांगितली ती स्पेसिफिक रोग आहेत सिंगल जीन म्युटेशनचे. ओके, बघा आता लास्ट थोडासा प्रकार राहिलाय तर तो मी घेतो. तर उतींचे प्रकार दोन असतात, एक सरल उती आणि एक जटिल उती. सरल उती म्हणजे सिंपल टिश्यू. प्राण्यांमध्ये जर विचार केला तर इपिथिलियल टिश्यू हे सिंपल टिश्यूचं उदाहरण आहे. येस, इपिथिलियल टिश्यू हे सिंपल टिश्यूचं उदाहरण आहे. आणि वनस्पतीमध्ये मूळ उती ज्याला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणतो. आणि तोच जर जटिल उतीमध्ये जर गेलात तर मग उरलेल्या सगळ्या जटिल उती आहेत. सिंपल उती म्हणजे एकाच प्रकारच्या सेलनं निर्माण झालेल्या. या सिंपल उती म्हणजे काय? एकाच प्रकारच्या सेलनं निर्माण झालेल्या. उती म्हणजे काय? पेशींचा समूह. पण एकाच प्रकारच्या पेशीचा समूह म्हणजे सिंपल, अनेक प्रकारच्या पेशीचा समूह म्हणजे कॉम्प्लेक्स. हे इथं आपल्याला समजून घ्यायचंय. मग आता आपण जर पुढे गेलात तर अभिस्तर उती हा प्राण्यांमधला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. त्यात आपल्यामधला सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. अभिस्तर उती आपल्या प्रत्येक अवयवामध्ये आहेत. जठरामध्ये आहेत, लिव्हरमध्ये आहेत, ब्रेनमध्ये नर्व्ह टिश्यूज आहेत, आपल्या जठरामध्ये आहेत. येस, म्हणजे आपल्या महत्वाच्या सिस्टीम मध्ये कुठल्या टिश्यू आहेत? इपिथिलियल टिश्यू आहेत. सर्वांनी लक्षात घ्या, प्राण्याच्या शरीरातील संरक्षक आवरणांना अभिस्तर उती म्हणतात. आणि ह्या एकाच प्रकारच्या पेशीतून बनल्यात. तर कुठं कुठं असतात बघा? त्वचा, तोंड, त्याच्यानंतर रक्तवाहिन्या, फुफ्फुस, येस इत्यादी. येस, कशापासून बनतात? अभिस्तर. आता या अभिस्तर उतीचे सगळे प्रकार आहेत. हे कोण वाचणार? तुम्ही वाचणार. येस, तुम्हाला वाचायचंय. हा टेबल आहे. येस, ही उती कुठं असते? बस, ही कुठे काय काय पाठ करायचं ह्याच्यात? काय पाठ करायचं? ही उती कुठं असते? बस, कुठं असते पाठ करायची. ही उती कुठं असते? येस, ही उती कुठं असते? येस, ही उती कुठं असते? येस, त्याची कार्य बिर्य स्वरूप बिरूप नाही पाठ करायची, फक्त लोकेशन पाठ करा. कारण आयोग विचारणार तर लोकेशन विचारणार, बाकी काही विचारत नाही. दोनच गोष्टी पाठ करायच्या. हे काही चित्र बी गरज नाही, काहीच नाही. फक्त पाठ करायचं नाव, लोकेशन. किडनीमध्ये कोणत्या असतात, आतड्यात कोणत्या असतात, त्वचेवर कोणत्या असतात, डायरेक्ट प्रश्न विचार. त्यामुळे हा टेबल आत्ता टेलिग्राम चॅनलला हे लेक्चर झाल्या मी टाकतो. त्याची चिंता करू नका, बऱ्याच कमेंट त्याच आहेत. टाकतो. हे लेक्चर झालं की पहिलं तेच काम करतो. हे सगळं वाचून घ्यायचे. येस, परत एकदा कनेक्टिव्ह टिश्यूचे एवढे प्रकार आहेत. कसले प्रकार आहेत? कनेक्टिव्ह टिश्यू. बघा इथे दिले संयोजी उतीचे प्रकार. ते म्हणजे रक्त, लिम्फ, एरियुलर टिश्यू, ऍडिपोज टिश्यू ज्याच्यात फॅट असतो, कार्टिलेज म्हणजे नाकाचा हा टिप, त्याच्यानंतर हाडे, बोन सुद्धा कशाचं उदाहरण आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. आणि त्याच्यानंतर टेंडॉन्स आणि लिगामेंट्स जे की आपल्या बोन्स आणि बोन्सला जोडण्यासाठी लागतं. ही सगळी कशाची उदाहरणे आहेत? ही सर्व कशाची उदाहरणं आहेत? ही सर्व आपल्या शरीरातील कनेक्टिव्ह टिश्यूची उदाहरणे आहेत. म्हणजे थोडक्यात पाठ करण्यासाठी काय लक्षात ठेवायचं? आपल्या शरीराला कनेक्ट करणाऱ्या पेशी, आपल्या शरीराला कनेक्ट करणाऱ्या पेशी. मेंदूपासून पायापर्यंत कोण आहे? बोन आहेत. मेंदूपासून पायापर्यंत कोण आहे? रक्त आहे. मेंदूपासून पायापर्यंत कोण आहे? तर हे सगळे बाकीचे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. फॅट आहे. हेच कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्ट करणाऱ्या. नेक्स्ट बघा, आता ह्या स्नायू तीनचे प्रकार आहेत. स्नायू म्हणजे आपल्या मसल्स. आता आपल्या बॉडीमध्ये 639 मसल्स आहेत. बघा, असा प्रश्न विचारला आपल्या शरीरात किती मसल्स आहेत? 639 मसल्स आहेत. 639 मसल्स. ह्या 639 मसल्स पैकी काही मसल्स ह्या पट्टकी आहेत, काही अपट्टकी आहेत आणि सेपरेट आहेत. त्या हृदय, कारण हे बंद पडलं की डायरेक्ट मरतो आपण, म्हणून याला सेपरेट महत्व दिले. येस, हे बाकीचं बंद पडलं तर एखादा हात थोडासा लुळा होईल, पाय लुळा होईल, काय फरक पडत नाही. येस, तर बघा स्ट्रायटेड मसल म्हणजे ज्याचे हालचाल करता येते. येस, हातपाय हलवणे, धावणे, बोलणे हे स्ट्रायटेड मसल मुळे शक्य आहे. यांच्यामध्ये सार्कोमर नावाचे तुकडे असतात आणि यांच्यामध्ये ऍक्टिन आणि मायोसिन, काय असतं रे? ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे प्रोटीन्स असतात. काय असतात? ऍक्टिन अँड मायोसिन नावाचे प्रोटीन्स असतात. हे सर्वांनी लक्षात घ्या. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर बघा ह्यांना ऐच्छिक स्नायू म्हणतात. हे जे असतात ते अनैच्छिक स्नायू आहेत. म्हणजे थोडक्यात कुठं? आपल्या पापण्याची उघडझाप, पचनयंत्र, हे सगळे काय? नॉन स्ट्रायटेड. आणि कार्डियाक मसल म्हणजे आपल्या कशाच्या? हृदयाच्या मसल्स. कार्डियाक मसल म्हणजे काय? हृदयाच्या. चलो ओके.
राईट. बघा नववीचं, बघा की नववीचं बायोलॉजी आपण एक किती झालं, 1.25 तासात संपवतोय, 1.25 तासात. काही ताण घ्यायचा नाही, एवढं वाचून घ्या. मी म्हटलं ना ह्याच्या बाहेर काही येणार नाही जर नववीतून येणार असेल तर, बरं का. नाहीतर तुम्ही म्हणताल सर म्हणले होते ह्याच्या बाहेर येणार नाही. नववीतून जर येणार असेल तर ह्याच्या बाहेरचं काय येणार नाही. येस. नर्वस टिश्यू, नर्वस टिश्यू शिकले का थोड्या वेळापूर्वी आता. ग्लायल सेल, ग्लायल सेल म्हणजे मेंदूमध्ये असणारे पेशी. न्यूरॉन्स ह्या नर्वस टिश्यूचा भाग आहे, म्हणून मेंदूमध्ये असणाऱ्याला नर्वस टिश्यू असं म्हणतात. बघा आता हा मेरिस्टेम टिश्यू म्हणजे विभाज्ययुती. विभाज्ययुतीमध्ये प्ररोह, आंतरीय आणि पार्श्व असे 3 प्रकार आहेत. प्ररोह, प्ररोह म्हणजे वरचा शेंडा आणि खालचं मूळ. येस, म्हणजे मूळ आणि खोडाची लांबी वाढवणे हे त्याचं काम आहे. मूळ खोडांच्या टोकाशी असतात, त्याला प्ररोह विभाज्ययुती म्हणतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यू, वनस्पतीमध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे ज्या विभाजित होतात, आणि परमनंट टिश्यू म्हणजे ज्या विभाजित होत नाहीत. येस, हे 3 प्रकार ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे आहेत. बघा परमनंट टिश्यू डायरेक्ट दिले, यांचं विभेदन होत नाही. येस, लक्षात येते, करण्याच्या प्रक्रियेस विभेदन म्हणतात. अशा विभेदित पेशीपासून स्थायी ऊती बनतात. स्थायी ऊती या सरळ ऊती आणि जटिल ऊती अशा 2 प्रकारच्या असतात. येस, मग त्याच्यात एक प्रकार असतो सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट. येस, आता हे सिंपल परमनंटचे 3 प्रकार मी इथंच घेतो, तुम्ही काही वाचणार नाहीत. एक आहे पॅरेन कायमा. पॅरेन कायमा म्हणजे काय, जे मूळ, खोड, पान, फुले याच्यात जे असतात त्यांना पॅरेन कायमा म्हणतात. त्याच्यानंतर कोलेन कायमा म्हणजे काय, तर कोलेन कायमा म्हणजे थोडक्यात हिरवा, म्हणजे जे पर्टिक्युलर देतात कडकपणा देणारे, येस, वनस्पतीला आधार देणारे कोलेन कायमा. आणि तिसरा आहे ते स्क्लेरेन कायमा. स्क्लेरेन कायमा कठीण कवच, नारळाचं वरचं ते काही ते असते जे झिंजाळ, येस, नारळाचं हे काय बाह्य आवरण, म्हणजे थोडक्यात हे सगळे काय आहेत, स्क्लेरेन कायमा. कळालं का, परत एकदा रिपीट करतो. ओके, पॅरेन कायमा म्हणजे काय, फूल, पान, येस, फूल, पान, फळ, जे काही मेन नाव आहेत. येस, कोलेन कायमा म्हणजे काय, देठ. आणि स्क्लेरेन कायमा म्हणजे काय, बियांचं कवच, नारळाचं बाह्य आवरण. येस, तर ह्या 3 प्रकारचे आहेत, यांना म्हणतात सिंपल परमनंट टिश्यू. येस, सिंपल हा शब्द कधी वापरतो, एकच प्रकारची सेल असेल तर. आता कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स मध्ये 2 आहेत, एक अन्नाचं वहन करणारी, येस, अन्न पदार्थाचं वहन करणारी, आणि पाण्याचं वहन करणारी. जे अन्न पदार्थाचं वहन करतात त्याला फ्लोएम म्हणतात, जे पाण्याचं वहन करतात त्याला झायलेम म्हणतात. हे 2 प्रकार हे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे आहेत. हे 2 प्रकार कशाचे आहेत, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. हे कार्य सगळ्यात महत्वाचं आहे. येस, बाकी हे तुम्हाला नाही विचारलं जात, मला माहिती. येस, ह्याचं कार्य काय आणि ह्याचं कार्य काय, आणि हे मराठी नाव नाही पाठ करायचं, इंग्रजीत करायचं. मराठी नाव पाठ करायचं नाही, इंग्रजीत करायचं, संपलं. कारण झायलेम आणि पाणी ह्याचा काही संबंध नाही. येस, एमसीक्यू म्हणून झायलेम आणि पाणी, फ्लोएम आणि अन्न, फक्त फ्लोएम आणि अन्न म्हणून आपण लक्षात ठेवू. फ्लोएमचं फ पासून सुरू होतं, फ म्हणजे फूड. येस, फ म्हणजे फूड. येस, एवढं एक आपण इथं लक्षात ठेवू शकतो. येस, तर नेक्स्ट लास्ट आहे बायोटेक्नॉलॉजीचा एक थोडक्यात भाग दिलाय, ते म्हणजे जनुकीय तंत्रज्ञान, जेनेटिक इंजिनिअरिंग. याच्यात एक एमसीक्यू मला सांगायचंय, सजीवांच्या शरीरातील काही जिवंत पेशी ह्या टोटीपोटंट असतात. टोटीपोटंट म्हणजे काय, अशी पेशी ज्या पेशीपासून अनेक पेशी जन्म घेतात, म्हणजेच अख्खा सजीव जन्म घेतो. लिहून घ्या, वनस्पती पेशी ह्या टोटीपोटंट असतात, प्राणी पेशी ह्या टोटीपोटंट नसतात. प्राण्यामध्ये फक्त झायगोट म्हणजे जन्मतात जे काही स्पर्म आणि ओव्हम एकत्र येऊन तयार झाले तेच फक्त टोटीपोटंट आहे. टोटी म्हणजे टोटल, आणि पोटंट म्हणजे पोटेन्शियल, म्हणजे संपूर्ण सजीव निर्माण करण्याचं पोटेन्शियल ज्याच्यामध्ये त्याला टोटीपोटंट असं म्हणतात. समजतंय, सर्वांनी लक्षात घ्या, दिस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यासाठी मी फक्त एवढं घेतलंय. मग आता पुढच्या मध्ये जर बघितलं तर बघा हे किती महत्वाचं आहे बघा रे बाबा. म्हणजे आपलं पिकाचं यील्ड वाढावं म्हणून जेनेटिक मॉडिफाईड पिकं निर्माण केली. तर ही मक्याची जात ही आहे, बटाट्याची अँफ्लोरा, गोल्डन राईस कशाची आहे, भात, सोयाबीनची कोणती आहे, व्हिस्टिव गोल्ड, टोमॅटोची कोणती, वैशाली, बीटी कॉटन कसा आहे, कापूस. हे पाठ करा रे बाबा, पाठ करा, 9वीच्या पुस्तकात आहे. परत आलं तर विचारायचं नाही, म्हणायचं नाही कुठून आलं. येस, म्हणजे हरित क्रांतीला मदत करणारं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. येस, हरित क्रांतीला मदत करणारे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, चलो. परिस्थिती कोणत्याही पिकासाठी जनुकीय नाही, त्याच्यात काही नाही. ओके, चलो नेक्स्ट. झालं संपलं. ओके, चलो. तर अशा प्रकारे लास्ट कुठे गेली आपली स्लाइड. ओके, चलो. तर अशा प्रकारे पूर्ण पार्ट मी बायोलॉजीचा घेतलाय. मी परत एकदा सांगतो, उद्या मी घेणार आहे 10वीचं बायोलॉजी. त्याच्यानंतर 3 दिवसाचा गॅप घेईल. थोडंसं एक आपल्या ह्याच्यावर प्लॅटफॉर्मवरच ऑनलाईन बॅच आहे, त्यासाठी थोडासा मला गॅप घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर परत मग फिजिक्स आणि केमिस्ट्री 8वी 9वी 10वीचं मी घेईल. त्यामुळं ॲज पर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्डचं मॅरेथॉन रिव्हिजन हे माझ्याकडून तुम्हाला घेतलं जाईल. म्हटलं होतं मी, ते घेतल्या गेलं, ते आता घेतोय आपण. त्यामुळं बिंदास राहा. मागचे जे काही युट्यूबचे लेक्चर झालेले ते आपल्या शारदा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला झालेले आहेत. येस,
तर ह्या बॅचेस अवेलेबल आहेत. येस, जे विद्यार्थी नवीन आहेत, तुम्ही जर जुने असाल, तुम्ही माझ्याकडून भरपूर दिवस झाले शिकताय, तर काही आवश्यकता नाही. पण जे तुमच्या संपर्कात नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी ही बॅच जॉईन करा असं तुम्ही सांगू शकता, बिंदासपणे विश्वास ठेवून सांगू शकता. कारण येणाऱ्या कुठल्याही एक्झामला त्यांना एकूण मी 62 तास घेतले बघा मित्रांनो. येस, 62 लेक्चर घेतले. ह्याची फी आणि ह्याची फी थोडीशी वेगळी आहे, कारण ही 1.5 महिन्यात चालते, ही 5 महिने चालते, सारखीच बॅच आहे. येस, आता तुमच्यासाठी ही मॅच महत्वाची आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी 19, 20, 21 तारखेला 7 ते 10 संध्याकाळी बॅच असणार आहे. ज्यांना थोडंसं स्लो पाहिजे, ज्यांना थोडंसं आणखीन थोडंसं कॉम्प्रेसिव्ह पाहिजे, ज्यांना थोडंसं आणखीन वाटतंय की बाबा माझं वाचून एवढं झालं नाही, अशा लोकांनी ही बॅच जॉईन करा. आपल्या पुस्तकाचं प्रॉपर रिव्हिजन मी तिथे घेणार आहे. आता हे 8वी 9वी 10वी घेतलं, ह्याच्या आधी आपण प्रॉपर रिव्हिजन लेक्चर्स भरपूर सारे घेतोय. पण काही विद्यार्थ्यांना जर वाटतं असेल की 9 तास आपल्याला इन्व्हेस्ट करायचे तर ही बॅच तुम्ही लावू शकता. आणि ज्यांना जॉब आहे, ज्यांना हे जॉईन करणं शक्य नाही, त्यांनी ही बॅच जॉईन करा. इथं 20 लेक्चर्स आहेत, हे जे ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत, जे आज आता उपलब्ध आहेत, आजपासून ज्यांना पाहिजे त्यांनी ही बघा. येस, ज्यांना 3 दिवस लाईव्ह पाहिजे त्यांनी ही बघा. आता ही जे बघणार आहे त्यांना रेकॉर्डेड पण आम्ही उपलब्ध करून दिलंय, परंतु शेवटी ह्याचा फील तुम्हाला लाईव्हलाच येणार आहे. मी आता सांगतो. येस, सांगून ठेवणं माझं काम आहे. आणि ज्यांना रेकॉर्डेडच पाहिजे ना मित्रांनो, त्यांनी ही बॅच घ्या. येस, आणि ज्यांना खरंच लाईव्ह बघायची आहे त्यांनी ही बॅच घ्या, कारण जास्त बेटर मी तुम्हाला सांगतो. कारण रेकॉर्डेड आणि लाईव्हचा फरक खूप सारा आहे. तो म्हणजे रेकॉर्डेडचा फील हा रेकॉर्डेडच भारी असावा असे हे लेक्चर केलेत, आणि हे तर लाईव्ह घेणारच आहे, तुम्ही बघणार आहात, बघतालच तुम्ही. चलो बघा, फास्ट ट्रॅक बॅच वन टाइमच युजेबल आहे. परत परत यूज नाही करतायत. जे कोड आहेत मित्रांनो ते वन टाइम युजेबलच आहेत. ओके, सगळे कोड वन टाइम युजेबलच आहेत. म्हणजे आपल्या पुस्तकाची MRP आणि कोड हे सगळ्यात स्वस्त आहेत. येस, बॅचेसचे सुद्धा स्वस्त, म्हणजे मार्केटमध्ये कुठलंही पुस्तक बघा. आता आपलं विज्ञानचं पुस्तक जवळपास 450 पेजेसचं पुस्तक आहे, पूर्ण कलरफुल आहे. येस, ते आताही 450 रुपयाला भेटतं. त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये कलर चार्टचा सुद्धा मोफत कलर चार्ट देतो. येस, तर ज्यांनी टेलिग्राम चॅनल आणखीनही जॉईन केलं नाही त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. येस, थँक्यू अमर. येस, थँक्यू समाधान. थँक्यू व्हेरी मच सर्वांनाच. ओके ओके, चलो. येस, चॅनल ज्यांनी आणखीनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि लेक्चर शेअर सुद्धा करता येतं. कालचं आजचं हे लेक्चर तुम्ही विविध टेलिग्राम चॅनल्स आहेत. येस, विद्यार्थ्यांची सुद्धा टेलिग्राम चॅनल्स आहेत. तुमच्या काही तुम्ही जर समजा एका डिस्ट्रिक्ट लेवलला असताल तर तिथल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला आपलं लेक्चर फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं. येस, चलो, थँक्यू. ओके, भेटूया उद्या संध्याकाळी 8 वाजता. येस, उद्या 8लाच चालू करायचं. उद्या 8 वाजता भेटूया, म्हणजे आपलं 9 साडेनऊ पर्यंत संपेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.